नमस्कार मंडळी. व्यासपीठच्या आजच्या 117व्या या पुष्पामध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत करते. विषय खरं तर लहानपणापासून ते अगदी आपल्या मोठ्या वयापर्यंतच्या सर्वांसाठीच अतिशय जिव्हाळ्याचा, अतिशय मोलाचा, अतिशय महत्त्वाचा. कारण प्रत्येक दिवस उजाडतो तोच मुळी ज्या सगळ्या घटनाक्रमावर अवलंबून असतो. म्हणजे तो दिवस आपला आनंदात जावा, सुखात जावा, आपली शक्तीने परिपूर्ण असा जावा, आपली कामं चांगली व्हावी, मन प्रसन्न राहावं, असा सगळा प्रत्येक दिवसाचा जो लेखाजोखा आपण दिवसाच्या शेवटी मांडत असू, तर या सगळ्यामध्ये खूप खूप महत्त्वाची भूमिका आपण सेवन करत असलेलं अन्न बजावतं. म्हणजे केवळ शरीर परिपुष्ट करतं आणि आपल्याला ऊर्जा देतं असं नाही, तर आपल्या मनाला आनंदी, सुखी, समाधानी ठेवतं, आपली विचारशक्ती सुधारतं, आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता या सगळ्यातनं मिळत असते वगैरे. हे सगळं आपल्या जुन्या ग्रंथांनी सांगून ठेवलं. खूप महत्त्वाचा आणि तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा असा विषय, यथा अन्नम तथा मनः, असा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आज सौ नंदिनी गोरे आपल्यात उपस्थित आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. मी विनंती करते नंदिनी ताईंना की कृपया त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. खूप खूप मनपूर्वक स्वागत नंदिनी. खरं तर तिला नंदिनी म्हणताना फार जड जाते अशा करता की बालपणापासूनच्या मैत्रिणी आहोत आम्ही. ती गिरगावकर आहे, चिकित्सक शाळेतली आहे, माझी वर्गमैत्रीण आहे. शाळेतली वर्गमैत्रीण, कॉलेजमधली वर्गमैत्रीण, नोकरी केली ती सुद्धा एकाच मजल्यावर समोरासमोरच्या ब्रांचमध्ये. असं अगदी लहानपणापासूनची घट्ट मैत्री असलेली वैजू गिरगावातल्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधनं तिचं शालेय शिक्षण झालं. पुढे सिडनॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स इकडनं वाणिज्य शाखेतली पदवी तिने संपादन केली आणि रुईया महाविद्यालयातून मानसशास्त्र या विषयात तिने पदवी केली आणि पुढे पदवी संपादन केली आणि पुढे मुंबई विद्यापीठातून M.Com आणि पुढे सायकोलॉजी विषयातलं MA, असं बहुविध बहुआयामी असं शिक्षण. आणि केवळ शिक्षण घेणं असं नाही, तर त्या अनुभवातनं जाणं, अनेकांना त्याविषयी मार्गदर्शन करत राहणं, सतत एक अभ्यासू वृत्ती जोपासणं. डिग्रीच्या लेवलला राहते, पण त्याचा अभ्यास, त्याच्या मागचा विचार निरंतर चालू राहणं, हे मी तिच्या बाबतीत खूप जवळून बघितलंय. आणि याच्यानंतरच्या पुढच्या तिच्या अभ्यासामध्ये योग आणि फिलॉसॉफी, योग आणि तत्वज्ञान या विषयातले तिने डिप्लोमा केले. सांख्यदर्शन, पातंजल योगसूत्र, भगवद्गीतेचा अभ्यास, असा सगळा बहुआयामी अभ्यास तिने केलाय. आणि गेल्याच वर्षी गीता धर्म मंडळ जे आहे पुण्याचं, त्यांनी त्यांचा जो सगळा अभ्यासक्रम आहे त्याच्यातनं गीतेचे 18ही अध्याय कंठस्थ करण्याची जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाली. त्यामुळे म्हणजे गीता, पातंजल योगशास्त्र, भारतीय तत्वज्ञान, ह्या सगळ्याचा खूप सखोल अभ्यास, त्याच्यावरचा विचार, असं तिचं एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. आणि आज या सगळ्याचा उपयोग कुठेतरी आपण समाजाला काही देण्याकरता करत असतो, हा विचार मनात आहेच तिच्या. त्यामुळे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने ती मानसशास्त्राच्या तिच्या अभ्यासाच्या वरून समुपदेशन करते आणि तिचे व्यवसाय मार्गदर्शन, अभ्यास कौशल्य, मुलांचं व्यक्तिमत्व आणि वर्तणूक विषयक समस्या, पालकत्व, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, नोकरी धंद्यातले ताणतणाव, असे सगळे एकंदरीतच मानवी आयुष्याशी निगडीत असलेल्या अनेक विषयांवरती ती लेखन करत असते, बोलत असते, व्याख्यानं देत असते आणि समुपदेशन सुद्धा करत असते. आणि तिच्या YouTube चॅनलवरनं सुद्धा हे सगळं प्रबोधन सुरू असतं. ठाण्याहून आली ती, त्यामुळे ब्राह्मण सेवा संघ, विवेकानंद केंद्र, घंटाळी मित्रमंडळ, अशा ज्या ठाण्यातल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या संस्थांशी ती निगडीत आहे. आणि आजवर एक सामाजिक बांधिलकी म्हणून 1,500हून अधिक विद्यार्थ्यांना तिने समुपदेशन केलं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
विविध शाळा महाविद्यालयातनं व्यवसाय मार्गदर्शन व्यक्तिमत्व विकास अशी शिबिरं ती घेत असते. आणि ठाणे गुणीजन हा पुरस्कार तिला प्राप्त झाला आहे. मूळची गिरगावकर असल्यामुळे आम्हाला जास्त आनंद आहे की आमची माहेरवाशीण ठाणे गुणीजन म्हणून ओळखली जाते. आणि खरोखरच या सगळ्या संस्थांच्या मार्फत, तिच्या सगळ्या कार्यशाळांच्या, तिच्या समुपदेशनाच्या मार्फत आज एक ठाण्यातलं एक गुणी व्यक्तिमत्व असं आपल्यात उपस्थित आहे. म्हणजे केवळ माझी बालपणीची मैत्रीण म्हणून नव्हे, तर खरोखरच या सगळ्याचा खूप सकारात्मक विचार, या सगळ्या अभ्यासाचा, आणि ती हा सगळा पुढीलांना देते, हा सगळा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा वैजूचं मनापासून स्वागत करते आणि बाबांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण तिचं स्वागत करू. खूप खूप मनापासून स्वागत. आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत हा विषय ऐकायला. आणि आपले म्हणून जे काही ठोकताळे आहेत की आपला आहार विहार नियमन काय असावं, हे तर प्रत्येकाच्या मनात आहेच. ते कितपत योग्य आहे, किती चुकीचं आहे, त्याच्यात काय काय करता येतील बदल, असे बरेच विचार मनात घेऊन आम्ही सगळेजण वैजू आलोय आज. त्यामुळे खूप उत्सुकता आहे तू आज आम्हाला मार्गदर्शन करतेस त्याची. अधिक वेळ न घेता मी विनंती करते तुला की कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. विशाल तो माईक खाली कर. नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना? ब्रह्मानंदं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली. शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली. श्रीराम समर्थ. माझे सद्गुरू गुरुदेव रानडे यांना वंदन करते. आपले आई वडील ज्यांच्यामुळे आपल्याला हा जन्म प्राप्त होतो, हा देह प्राप्त होतो, आणि तेव्हापासून अनेक चर अचर सृष्टीतल्या व्यक्ती, सुहृद, प्रसंग, घटना, गोष्टी ह्या आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात आणि त्यातूनच आपण पुढे येत असतो. आणि म्हणून त्या सगळ्यांनाही वंदन करते. श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती, सर्व श्रोत्यांच्या ठिकाणी जे चैतन्य तत्व आहे त्या चैतन्य तत्वाला मनापासून अभिवादन करते. आणि इथे हा जो ज्ञानयज्ञ ज्यांनी आरंभ केला आहे त्या बाबा, म्हणजे आमचे वसंतराव बेडेकर, त्यांना लोक म्हणतात पण आम्ही त्यांना बाबा म्हणतो, ते बाबा आणि तमाम बेडेकर कुटुंबीय यांनाही खूप मनापासून वंदन करते. कारण असे उपक्रम समाजासाठी करणाऱ्या आता फार कमी व्यक्ती राहिलेल्या आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये यज्ञ, तप आणि दान ही 3 कर्म प्रत्येक मनुष्याने सातत्याने करत राहावी असं सांगितलेलं आहे. आणि हा एक प्रकारचा ज्ञान यज्ञच आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा हेतू काहीच नाही, त्यांना त्यातून काहीच मिळवायचं नाहीये. हे केवळ समाजाला काहीतरी द्यावं, आपण समाजासाठी काहीतरी करावं, इतक्याच शुद्ध सात्विक हेतूने ते हे काम करतायत. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या चरणी वंदन करते. आज समर्थ शिष्य श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आहे, त्यांच्याही चरणी वंदन करते आणि विषयाला प्रारंभ करूया. संध्याकाळची वेळ आहे. आपल्या सगळ्यांना देवासमोर दिवा लावून शुभं करोती म्हणायची सवय. आपण म्हणूया, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती नमोस्तुते. त्या दिव्याला आपण वंदन करतोय. दिवा काय आहे हो? दिवा हा प्रकाश, तेज ह्याचं रूप आहे. आणि प्रकाश आणि तेज आहे म्हणजेच काय? तिथे सत्व गुणाचं प्राबल्य. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे, तमाकडून सत्वाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये हे दिव्या मी तुला वंदन करतो. आणि वंदन करताना आपण काय म्हणतोय? शुभम करोति कल्याणम. कळतंय आपल्याला सगळ्यांना, काही सांगायची गरज नाहीये. आरोग्यम धन संपदा. धनसंपदेच्या आधी आपण आरोग्य मागतोय. आणि मग म्हणतोय शत्रुबुद्धी विनाशाय. आपल्या सर्वांच्या बुद्धीच्या ठिकाणी जे काही षड्रिपू आहेत ते सतत डोकं वर काढतच असतात. कारण आपल्या सगळ्यांचं जे देह, शरीर, मन, बुद्धी, अहंकार हे सगळं जे आहे ते वासनांनी भरलेलं आहे. आणि त्यामुळे त्या वासनांमधून हे षड्रिपू अधूनमधून डोक्यावर काढतच असतात. तर हा जो शत्रुबुद्धी माझ्या ठिकाणी आहे त्याचा विनाश कर. आणि हे दिव्या ह्यासाठी मी तुला वंदन करतो. बघा, आरोग्य जेव्हा धनसंपदेच्या आधी मागितलं जायचं नियमाने. आपण सगळ्यांनी लहानपणी घरी हे सगळे श्लोक आपण म्हणत होतो. काही घरात आजही म्हटले जात असतील, पण आता हे फार अभावाने बघायला मिळतं. आपण लहान होतो तेव्हा खरंच या श्लोकाचा अर्थ कळत होता का हो? मला तरी तेवढा काही कळत नव्हता. पण असं म्हणतात की प्रत्येक श्लोक हा एक मंत्र आहे. आणि मननात त्रायते इति मंत्र हा या न्यायाने आपल्या मनाचं सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून जे रक्षण करतात ते मंत्र असतात. आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी अनेक श्लोक, अनेक स्तोत्र म्हणण्याचा जो संस्कार दिलेला आहे, त्या संस्काराचं सगळं खरं तर फलित ह्याच्यातच आहे की सगळेजण जेव्हा एकत्रितपणे, बघा दिवे लागणीला घरोघरी जेव्हा हा श्लोक म्हटला जात असेल तेव्हा चराचर सृष्टीत सगळीकडे हा एकच मंत्र, हा एकच विचार, हा एकच नाद भरून राहत असेल. आणि त्यामुळे सगळ्यांनाच आरोग्याची प्राप्ती यदृच्छया प्राप्त होत असेल. कदाचित आज आपण या सगळ्यापासनं खूप पुढे आलोय का मागे गेलोय, काय म्हणावं मला कळत नाही. पण माणसाने आज बुद्धीच्या जोरावर खूप काही गोष्टी मिळवल्या. आता तर तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय. वैद्यकीय क्षेत्रात आपण खूप मोठी प्रगती केली आहे. म्हणजे इतकी प्रगती केली की आज आपल्याला खरंच आयुष्य किती हवंय हे काही प्रमाणात ठरवण्याची सोय आणि मुभा प्राप्त झाली आहे. कारण तितकी औषधं, तितक्या सोयी, तितके उपचार आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण खरंच हे सगळं घेऊन केवळ जिवंत राहणं म्हणजे आरोग्य आहे की शारीरिक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक आणि अंतिमतः आध्यात्मिक पातळीवर एक चांगलं निरोगी जीवन जगणं म्हणजे आरोग्य आहे? हा खरा तर आज सगळ्यांसमोर प्रश्न आहे. कारण समोर जेव्हा 25-30 वर्षाची मुलं येऊन बसतात आणि ती म्हणतात काय नाही हो मॅडम, आम्हाला इतका ताण आहे, इतका स्ट्रेस आहे की सकाळी नाश्त्याच्या आधी एक शुगरची गोळी घ्यावी लागते, पण ती घेऊन माझं मधुमेहाचं निदान अगदी माझी बॉर्डर लाईनवर पण नसते, अगदी व्यवस्थित आहे. बघा, एखादी गोळी घेऊन जेव्हा वयाच्या 30व्या वर्षी आपली रक्तातल्या साखरेची पातळी ही मर्यादित राहत असेल तर त्याला आपण आरोग्य म्हणू का? काही जण म्हणतील काही हरकत नाही, कारण ती व्यक्ती पूर्णतः कार्यरत आहे, आपलं कर्तव्य उत्तम रीतीने बजावते, त्यामुळे इतका आधार घ्यायला काहीच हरकत नाही. आणि मान्य, हेही मान्य, कारण आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत असं म्हणायला पाहिजे. कारण एकतर आपण अशा सगळ्या मोठ्या शहरामध्ये राहतोय की जिथे सगळ्या सुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या तैनातीला डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरांना देण्यासाठी जे द्रव्य लागतं ते सुद्धा सद्गुरू कृपेने आपल्या खिशात आहेत. आणि म्हणून आपण सर्वजण खरंच खूप भाग्यवान आहोत. पण तरीही जर आपण आरोग्याचा विचार करायचा झाला तर जागतिक पातळीवर जे काही शास्त्रज्ञ आहेत आणि जी काही संशोधनं आज होत आहेत त्या संशोधनांनी एक 30-40 वर्षापूर्वीची संशोधनं आपल्याला काय सांगतात? ती असं सांगतात की आजार हा शारीरिक असो किंवा मानसिक असो त्याचं मूळ हे तुमच्या मनात असतं.
ज्याला मनोकायिक आजार असं म्हटलं जातं किंवा इंग्रजीमध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं. सायको आपल्याला कळतंय मन, आणि सोमा किंवा सोमाटा म्हणजे बॉडी, शरीर. म्हणजेच पहिल्यांदा आजाराची उत्पत्ती, निर्मिती, सुरुवात ही आपल्या मनात होते आणि मग आपल्या शरीरावर कुठेतरी त्याचा परिणाम दिसायला लागतो असं सांगणाऱ्या असे हे सगळे संशोधन आहेत. जेव्हा ह्या संशोधनांचा अधिक अभ्यास केला गेला आणि ह्याच्यावर मग उपाय काय, हे सगळे मनोकायिक आजार होतात म्हणजे नक्की काय होतं, सुरुवातीला जेव्हा अगदी 19व्या शतकात ह्याच्यावर संशोधन झालं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना मनोकायिक म्हणायचं आहे ह्याचा अर्थ ज्या सगळ्या सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ मनाचा अंतर्भाव आहे आणि केवळ मनाचेच आजार आहेत, त्याच फक्त ह्याच्यामध्ये अंतर्भूत होतात असं वाटत होतं सगळ्यांना. पण जसजसं विज्ञान प्रगत होत गेलं, जसजसं वैद्यक शास्त्र पुढे गेलं, तसं सायकोसोमॅटिक, मनोकायिक याची एक वेगळीच व्याख्या म्हणण्यापेक्षा त्याचा कुठे कुठे उपयोग करता येईल आणि ते कुठे कुठे वापरता येईल हे संशोधकांना, डॉक्टर्सना कळायला लागलं. आणि त्यातून आपलं जे योगशास्त्र आहे त्या योगशास्त्राचा परदेशी जाऊन झालेला जो योगा आहे तो ह्यातून झालेला आहे. कारण जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की हे सगळे जे आजार आहेत ते मनोकायिक असल्यामुळे त्याची जी निर्मिती मनात होते म्हणजेच आपल्या मेंदूत होते, याचा अर्थ मेंदूचा आणि आपली जी अंतःस्रावी ग्रंथी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती प्रणाली, एंडोक्राईन सिस्टीम असं त्याला म्हणतात, त्या प्रणालीचा काहीतरी संबंध आहे. थोडंसं आपल्याला विज्ञान बघावं लागणार आहे कारण ह्याच्यात आधुनिक वैद्यकशास्त्र अंतर्भूत आहे, पण तुम्हाला कंटाळा येणार नाही असा प्रयत्न करेन. तर जेव्हा त्यांनी ह्याचा अभ्यास केला की ह्या सगळ्याचा संबंध हा आपल्या मेंदूमध्ये थॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड म्हणजे पीयूषिका ग्रंथी यांच्यामध्ये एक छोटासा हरभऱ्याच्या डाळी एवढा एक छोटासा अवयव किंवा एक छोटीशी गोष्ट आहे, त्याला हायपोथॅलॅमस असं म्हणतात. आणि मग त्याचा थेट संबंध हा आपल्या पीयूषिका ग्रंथीवर होतो आणि ती पीयूषिका ग्रंथी जी आहे ती पुढे थायरॉइड, थायमस, पॅनक्रियास, स्त्रियांमध्ये ओव्हरीज आणि पुढे ॲड्रिनल ग्लँड्स म्हणजे ज्याला आपण किडनीज म्हणू किंवा मूत्रपिंड म्हणू, ही सगळी जी यंत्रणा आहे या यंत्रणेवर परिणाम करते. म्हणजे बघा काय होतं. आणि मग आता मुळात प्रश्न आहे की मग हे हायपोथॅलॅमस जे त्याच्यावर कोण परिणाम करतं, कारण तो हायपोथॅलॅमस इतक्या सगळ्यांना हलवतोय तर त्याच्यावर परिणाम कोणतरी करत असलं पाहिजे. त्याच्यावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्याच्यात आपल्या आजूबाजूचं वातावरण हा एक मुख्यत्व करून घटक आहे. पण दुसरा महत्वाचा घटक आहे जो आपल्या मेंदूचाच भाग आहे, ज्याला आपण लिम्बिक सिस्टीम असं म्हणतो, म्हणजे जिथे आपल्या भावभावनांचं नियंत्रण केलं जातं. जिथे आपल्या भावभावनांचं नियंत्रण केलं जातं त्या भागाचा, त्या प्रणालीचा थेट परिणाम हा हायपोथॅलॅमसवर होतो. आणि जेव्हा हायपोथॅलॅमसचं आरोग्य बिघडतं तेव्हा तो डायरेक्ट पीयूषिका ग्रंथी ज्याला पिट्युटरी ग्लँड असं म्हणतात त्याच्यावर परिणाम करतो. आणि मग आपले ह्या 4-5 जे आपले अवयव आहेत त्यातला जो कोणता अवयव थोडासा कमी सक्षम असेल किंवा अशक्त असेल असं म्हणूया, आपण प्रत्येक जण जे शरीर घेऊन आलोय ते जरी शरीरच असलं तरी प्रत्येकाच्या शरीराची आतली जी रचना आहे ती थोडी वेगळी आहे. अगदीच असं ज्याच्यासारखं ते असं नाहीये. आणि म्हणूनच प्रत्येकाला संभवणारे आजार, त्यांना होणारा त्रास, त्यातून निर्माण होणाऱ्या इतर समस्या ह्या सगळ्या प्रत्येकासाठी वेगळ्या आहेत की नाही, आपण सगळे मान्य करा. तर त्याच्यामुळे जेव्हा हे लक्षात आलं की ही जी आपली लिम्बिक सिस्टीम आहे जिथे आपल्या भावभावनांचं केंद्र आहे ते आपल्या थेट हायपोथॅलॅमसवर परिणाम करतं, मग त्या पीयूषिका ग्रंथीवर परिणाम होतो आणि पुढे आपल्या ह्या सगळ्या ऑर्गन्सवर परिणाम होतो. म्हणजेच आता बघा गेल्या साधारण 15 ते 20 वर्षात आपण अनेक लोकांना तरुण वयातल्या थायरॉइडचा त्रास होतो असं ऐकलं असेल. एक 40 वर्षापूर्वी होता का हो थायरॉइड इतका कॉमन? आज आपण बघितलं तर खूप लोकांना हृदयविकाराचा त्रास असतो, खूप लोकांचं रक्तदाब वाढत असतो, खूप लोकांच्या रक्तातली साखरेची पातळी वाढत असते, कमी होत असते, खूप लोकांना स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या,
आणि त्यानंतर ओव्हरीज आणि ह्याच्याशी रिलेटेड समस्या ह्या वाढलेल्या आहेत. हे सगळं कुठून आलं मग? आणि मग ह्याचा विचार केल्यावर लक्षात आलं की ह्या सगळ्यावर काम करणारी अजून एक यंत्रणा आहे आणि ती म्हणजे त्याला व्हेगस नर्व असं म्हटलेलं आहे. मग आता ही जी व्हेगस नर्व आहे ती पुन्हा एकदा आपल्या मेंदूच्या या मागच्या बाजूने निघते. त्याला आपण असं म्हणूया की हा सगळ्यात लांब लचक असा एक मज्जातंतू आहे, मोठा एक दोरखंडच आहे जणू, जो लांब लचक आहे आणि आपल्या मेंदूपासून निघालाय थेट आणि तो आपली मान, आपलं हृदय आणि अगदी आपल्या पोटापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे बघा, या सगळ्या ठिकाणी जे जे काही छोटे छोटे अवयव आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या व्हेगस नर्वद्वारे केलं जाते. आणि ही व्हेगस नर्व म्हणजे काय माहितीये का, आपल्याला सगळ्यांना द्रुतगती महामार्ग खूप आवडतो. आता आपल्याकडच्या द्रुतगती महामार्गावर पण कधीतरी काहीतरी खड्डे बिड्डे काहीतरी वर खाली असतं, जे गाड्या चालवतात त्यांना माहीत असेल. पण ही जी व्हेगस नर्व आहे ना, तिचा जो मार्ग आहे तो इतका सुसाट आहे, म्हणजे त्याचा वेगही खूप जास्त आहे आणि अत्यंत स्मूथ आहे. म्हणजेच काय की संदेशाची देवाणघेवाण ही जितक्या जलद गतीने आणि जितक्या इफेक्टिव्हली म्हणजे परिणामकारकतेने करता येईल तितकी करण्याचं काम ही व्हेगस नर्व करत असते. आता हे झालं एक आपण म्हणूया की 1990च्या दशकातलं संशोधन. त्यानंतर साधारण 2010च्या आसपास गट ब्रेन ॲक्सिस या नावाने एक गोष्ट उदयाला आली किंवा एक संकल्पना मांडली गेली. पुन्हा एकदा ती खूप मोठ्या संशोधनाच्या आधारे मांडली गेली, ज्याच्यामध्ये प्राण्यांवर संशोधन केलं गेलं. आणि मग खरंच गट म्हणजे काय हो, आपण शाळेमध्ये जे विज्ञान पुढे शिकलेत त्यांना गट म्हणजे काय माहीत असेल, पण जे शाळेत 10वी पर्यंत विज्ञान शिकलेत त्यांना संस्था माहीत असतात. आपल्याला पचन संस्था माहिती आहे. आणि जर मराठीत आपण बघितलं, तुम्ही आताही गुगल केलं तर गट ह्याचा अर्थ ते आतडं असंच देतात. पण गट म्हणजे फक्त आतडं नाही, गट म्हणजे संपूर्ण गॅस्ट्रो इंटेस्टायनल जो ट्रॅक्ट आहे त्याला गट असं म्हणतात. मग तो जो गट म्हणजे त्याला आपण आतडं असंच संबोधूया, कारण आता तुम्हाला कळलं की गट म्हणजे काय. म्हणजे आपल्या अन्ननलिकेपासून त्याची सुरुवात आहे आणि जिथून आपण नको असलेले पदार्थ त्याज्य करतो त्या गुदद्वारापर्यंत जे सगळं आहे तो संपूर्ण ट्रॅक त्याला गट असं म्हणतात. मग हा गट आणि ब्रेन म्हणजे मेंदू यांच्यामध्ये काय बरं संबंध आहे? जेव्हा प्राण्यांवर काही प्रयोग केले गेले तेव्हा असं लक्षात आलं की आपली जी अन्ननलिका आहे त्या अन्ननलिकेच्या आतल्या बाजूला बघा, आपण जेव्हा एखादं कापड शिवतो, एखादा ड्रेस शिवतो तेव्हा त्याला आतून आपण अस्तर लावतो. तसं आपल्या अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत आपल्या या संपूर्ण ही जी प्रणाली आहे त्याला एक अस्तर लावलेलं आहे, सोपं. आणि ते जे अस्तर आहे ना, त्या अस्तरामध्ये असंख्य सूक्ष्म जंतू राहतात, असंख्य. तसंही समर्थाने म्हटलंच आहे की काय आहे आपलं शरीर किती मलिन आहे आतून, म्हटलेलंच आहे त्यांनी. आणि हे असं एक भांड आहे की जे कधीच स्वच्छ होत नाही. बघा, आपल्या घरी आपण एखादा स्वयंपाक केला, पदार्थ केला, भांड घासलं, ठेवलं, निदान रात्रभर तरी ते स्वच्छ राहतं, दुसऱ्या दिवशी सकाळी निदान चुलीवर ठेवेपर्यंत. पण शरीर हे असं एक भांड आहे की जे 1 सेकंद सुद्धा स्वच्छ राहू शकत नाही, कारण त्याच्यात सतत मलनिर्मिती होते. आणि मग हे जे अन्ननलिकेपासून या संपूर्ण आपल्या आतड्यामध्ये ही जी रचना आहे की ज्याच्यामध्ये हे सूक्ष्म जंतू आहेत, त्या सूक्ष्म जंतूंचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक आपल्याला उपयुक्त असणार आहे आणि एक आपल्याला हानिकारक असणार आहे. जे उपयुक्त असतात ते आपल्याला मदत करतात, अर्थातच नावाप्रमाणे. जे हानिकारक असतात ते आपली हानी करतात. म्हणजेच आपल्या आतड्याचं आरोग्य हे आपल्या आतड्यामध्ये ते जे जीवाणू आहेत, ते जे सूक्ष्म जंतू आहेत त्याच्यात उपयुक्त किती आहेत यावर अवलंबून आहे. जर हानिकारक जास्त असतील तर आपलं आतडं चांगलं राहील का खराब राहील? खराब राहील. आणि मग जर आतडं खराब राहिलं तर काय होईल? आतड्याकडून आपल्या मेंदूला सतत एक दुतर्फा जाणारी काय म्हणूया वाहिनी आहे की ज्या रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहनं जोरात सुसाट धावत आहेत. म्हणजेच आतड्यामध्ये काही घडलं की लगेच त्याचा संदेश मेंदूला जातोय
आणि मनात काही घडलं की लगेच त्याचा संदेश आतड्यापर्यंत जातोय. बघा हे मन आहे कुठे? आता आपल्याला सगळ्यांना प्रश्न आहे, मन तुम्ही म्हणताय बाई मगापासून मन मन आहे कुठे? दाखवा की. दाखवता येत नाही मन. कितीतरी सोनोग्राफी, कितीतरी एक्सरेस, कितीतरी आधुनिक वैद्यकशास्त्र कितीही पुढे गेलंय, पण आजही मन नाही शोधता आलं कुठे ते. पण हा आता आधुनिक वैद्यकशास्त्राची जी अॅनाटॉमी फिजिओलॉजीची पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामध्ये मनाचा अगदी शास्त्रोक्त आणि छान पद्धतीने उल्लेख मात्र झालेला आहे. हे निश्चितच यश आहे हे आपल्या सगळ्या प्रणालीचं, असं म्हणायला हरकत नाही. तर हे जे मन आहे ते आपल्याला दिसत नाही, पण मग ते असतं कुठे कुठे? बघा भगवद्गीतेतला श्लोक, अर्जुनाची काय अवस्था होती? अर्जुन एक खरा तर मोठा योद्धा आहे, धनुर्धर आहे, क्षत्रिय आहे, म्हणजे त्याचं कामच आहे, त्याचं कर्तव्यच आहे, तो हेच शिकला आहे की समोर आलेल्या शत्रूचा निपात करायचा. वेगळं काही शिकलाय का? शिकलाय नाही क्षत्रिय म्हणून. पण तरीही दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण, काय झालं त्याचं? स्वतःचीच माणसं समोर बघून सीदंती मम गात्राणि मुखांच परिशुष्यति वे पथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. हा जो संपूर्ण श्लोक आहे तो भ्रमती वचमे मनः इथपर्यंत तो सगळा श्लोक कशाचं वर्णन करतो? तो सगळा श्लोक याचं वर्णन करतो की जेव्हा कोणतीही भावना तीव्र स्वरूपात आपण अनुभवतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी बदल होताना आपल्याला दिसतात. आता अर्जुनाच्या मनात जी भावना होती तीच आपल्या प्रत्येक वेळेला समोर येईल असं नाहीये. कधीतरी आपल्याला खूप भीती वाटेल, कधीतरी आपल्याला खूप राग येईल, कधीतरी आपल्याला एखाद्याविषयी खूप मत्सर वाटेल. सगळ्या भावना आहेत. यातली कुठलीही भावना तीव्र झाली तर बघा आपला सगळ्यांचा कदाचित अनुभव असा असेल की काही जणांच्या पोटात मळमळायला लागतं, काही जणांच्या पोटात खड्डा पडतो. जर एखादा महत्त्वाचा इंटरव्ह्यू असेल, कुठेतरी महत्त्वाचं काहीतरी आपण करायला जाणार असू, काही वेळेला शौचाची भावना सुद्धा लोकांना होते. हे सगळं होतं ह्याचाच अर्थ आपल्या मनात ज्या भावना तयार होतात त्याचा थेट गेला की नाही आपल्या आतड्यापर्यंत? संदेश गेला ना, आपण हे अनुभवून झालंय. पण इतकी वर्ष आपण हे जरी अनुभवत होतो तरीही ह्याला शास्त्राचा आधार आहे हे मात्र आपल्याला ठाऊक नव्हतं. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटायचं की हा तेच आपल्याला खूप आनंद झाला. बघा एखादी व्यक्ती प्रेमात आहे, प्रेमात पडल्यावर पण काहीतरी पोटात होतं, गुदगुल्या होतात, हुरहुर आपल्याला जी वाटते. अनुभवून बघा, सगळ्यांनी जा जरा 25-30 वर्ष मागे जा, काही तरुण मुलं पण बसलेत, त्यांना छान तुरकन हसायला येतात, ते आता अनुभवतात ते सगळं. म्हणजेच केवळ नकारात्मक भावनाच हे सगळं आपल्याला दाखवतात असं नाही, तर सकारात्मक आणि चांगल्या भावना सुद्धा जेव्हा आपण कोणत्या तरी एका तीव्र पातळीवर अनुभवत असतो तेव्हा आपला मेंदू म्हणजेच आपलं मन आणि आपल्या शरीरावर कुठेतरी त्याचा होणारा परिणाम हा आपल्याला दिसत असतो. मगाशी जसं म्हटलं तसं की ह्या संपूर्ण कामामध्ये ती जी व्हेगस नर्व आहे ती हे संदेश वहनाचं जे काम आहे ते खूप जोरात करत असते. कारण त्या व्हेगस नर्वचा अजून एक उपयुक्त भाग असा आहे की ती आपल्या पॅरासिम्पथेटिक म्हणजे जी परानुकंपी आपली जी मज्जासंस्था आहे त्याच्याशी जोडलेली आहे. काय आहे यांचं नातं? अनुकंपी आणि परानुकंपी. बघा काय होतं आपल्याला जेव्हा खूप ताण येतो आणि आता जशी मी स्थिती सांगितली की आपल्या तळव्यांना कदाचित घाम येतो, आपले जे डोळ्यांच्या बाहुल्या आहेत त्या मोठ्या होतात, आपलं हृदय धडधडायला लागतं, पोटात खड्डा पडतो, असे काही क्षण जातात. पण काही क्षणानंतर आपणच नॉर्मल होतो की नाही? तसे होतो. आपण काही करतो का त्यासाठी? आपण काही फारसं करत नाही. पण जेव्हा हे सगळं होत असतं म्हणजे हाताला घाम येणं किंवा डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होणं किंवा पोटात खड्डा पडणं, तेव्हा आपली अनुकंपी म्हणजे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती उत्तेजित झालेली असते. आणि जर तिला तसंच उत्तेजित ठेवलं तर कितीतरी त्रास आहे आपल्या शरीर मनाला ह्याच्या पुढे. हे जाणून आपल्याच शरीरात परानुकंपी म्हणजे पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ही घालूनच आपल्याला पाठवलेलं आहे. फक्त ही जी नैसर्गिक प्रणाली आहे ती जर आपण कधी कधी वापरत असू तर ती शेवटपर्यंत चांगली राहते.
जर ही नैसर्गिक प्रणाली आपण रोजच वापरायला लागलो, म्हणजे रोजच ऑफिसला जाताना मला धडधडतं, रोजच मला जे काही डेडलाईन्स असतात ना त्याचं मला टेन्शन येतं, रोजच मला बॉसच्या समोर कसं जायचं कळत नाही, रोज घरात माझं कोणाबरोबर तरी वाद होतात, हे जर रोज होत असेल तर कुठेतरी तुमच्या ह्या अनुकंपी आणि परानुकंपी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सुद्धा दमतात, थकतात आणि मग कुठेतरी आपल्याला आपल्या शरीरावर त्याचा परिणाम म्हणून त्या त्या सिस्टीमचे काहीतरी आजार जडतात. आणि म्हणून आता जसं म्हटलं तसं की मग अन्न म्हणजे आहार, विहार आणि विश्रांती, मग आता ह्या सगळ्यावर उतारा काय? तुम्ही म्हणाल आम्हाला हे कळलं सगळं, ते असं होतं, पण आता करायचं काय? तर आहार, विहार आणि विश्रांती हे 3 शारीरिक स्वास्थ्याचे आणि तितकेच मानसिक आरोग्याचे अतिशय महत्वाचे घटक आहेत. बघा तिथेही सगळ्यात पहिलं स्थान आहारालाच दिलं. आपल्याला आठवत असेल आपण शाळेत असताना, म्हणजे मला अजून आठवत आहे की आपल्या शाळेत आपल्याला 1ली 2रीत असेल कदाचित, मनुष्य मात्राच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत तेव्हा आपण ते ह्याचं काय अन्न, वस्त्र, निवारा. थोडंसं मोठं झाल्यावर सजीवांच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, हवा, पाणी. बघा खरं तर हवेशिवाय आपण 2 मिनिटं नाही जगू शकणार. त्यानंतर पाण्याचा क्रमांक येतो आणि सगळ्यात शेवटी अन्न. अन्न वाचून आपण काही दिवस पण जगू शकतो, पण पहिलं येतं अन्न. कारण का की जन्माला आल्यापासून सगळ्यात पहिला किंबहुना आपण आईच्या उदरात असतानाही आपलं जे भरण पोषण होतं ते सगळं ह्या अन्नातून होतं. आणि म्हणून सगळीकडे आपल्याला दिसेल आहार पहिला. इथे सुद्धा आहार, विहार आणि विश्रांती या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता आपण फक्त त्या आहाराचा जास्त प्रामुख्याने विचार करूया. विहार म्हणजे आपल्याला सगळ्यांना नियमितपणे प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीचं वय काहीही असू दे, त्या व्यक्तीचं लिंग कोणतंही असू दे, ती व्यक्ती कितीही व्यग्र असू दे, प्रत्येक व्यक्तीने आपल्याला झेपेल जमेल तेवढा व्यायाम रोज करणं हे अत्यावश्यक आहे असं ही प्रणाली सांगते. कारण विहार ह्याचा अर्थच एक अर्थत्व आहे. शारीरिक स्तरावर आपण नियमितपणे काहीतरी व्यायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. विहाराचा दुसरा अर्थ असाही आहे की आपल्या मनासाठी आपण काय करतो. बघा आपल्या मनाचा पण एक आहार आहे. आपण देतो का आपल्या मनाला तो आहार? आपण काय म्हणतो, नाही हो मला ना ते खरं तर डान्स खूप आवडतो तर वेळच मिळत नाही. अहो काही हरकत नाही, घरी आलात ना की 5 मिनिटं डान्स करा, जास्त करूच नका. बरं आता काय आपल्या मोबाईलमध्ये म्युझिक आहे, लगेच ऑन करा, 5 मिनिटं नाच करा. 5 मिनिटं करा, पण करा. काय असतं की आपण जेव्हा आपल्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी करत असतो, आपल्याला बघा साधं सोपं उदाहरण आहे, आपण बँकेत अकाउंट काढतो, डेबिट आणि क्रेडिट 2 भाग आहेत. जेव्हा पैसे येतात 31 तारखेला मेसेज येतो, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड विथ, किती छान वाटतं. पैसे येतात, क्रेडिटला पैसे येतात आणि मग आपण त्यातनं काहीतरी खर्च करत असतो. का खर्च करू शकतो? कारण काहीतरी येऊन पडतं गंगाजळीत म्हणून खर्च करता येतं. जर गंगाजळीत काहीच पडलं नाही तर येईल का हो खर्च करता? कदाचित करूही, पण मग अकाउंट ओव्हरड्रॉ होईल आणि एका टप्प्यावर बँक असं म्हणेल सॉरी आता आम्ही नाही देऊ शकत. म्हणजेच जितके कष्ट आपण बँकेतलं अकाउंट क्रेडिट साईड मोठी करण्यासाठी करतो, तसंच आपल्या प्रत्यक्ष जीवनात जे जे आनंदाचे क्षण आहेत, ज्या ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी म्हणजे आपल्या जीवनातल्या अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्समध्ये घातलेल्या गोष्टी आहेत. जर आपण आपल्या त्या अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स वाढवला नाही आणि जे आवडत नाही, मला नाही आवडत हो, मला हे जॉबच आवडत नाही, मला हे फील्डच आवडत नाही, पण आता काय करू, इतका गलेलठ्ठ पगार मिळतो म्हणून मी करतो, असं सांगणारी अनेक लोक भेटतात. म्हणजेच काय, दिवसातल्या 24 तासातले 12 तास, तब्बल 12 तास मला न आवडणाऱ्या गोष्टी मी करते. म्हणजेच किती डेबिट पडतंय माझ्या जीवनातल्या अकाउंटला ह्याचा मलाच काही अंदाज लागत नाहीये.
आणि मग जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता किंवा मला नको असलेल्या गोष्टी जेव्हा आयुष्यात मी करत असते, तेव्हा त्याचा कुठेतरी परिणाम हा माझ्या आरोग्यावर होत असतो आणि तिथून आपलं आरोग्य खराब व्हायला सुरुवात होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या आनंदाचे स्रोत कोणते आहेत हे शोधणं खूप महत्वाचं आहे. खूप लोकांना हेच माहित नसतं की मला आनंद कशातनं मिळतो. एखाद्या व्यक्तीला साधं घर स्वच्छ करण्यातनं सुद्धा आनंद मिळेल, काही हरकत नाही, आपण घर स्वच्छ करूया. आपण आपलं घर स्वच्छ केलं म्हणजे काय हाऊस कीपिंगची नोकरी धरून काय असं खाली वगैरे नाही गेलो, काही हरकत नाही. जे मला आवडतं ते मी करणार आहे. कुठेतरी हा दृष्टिकोन आपण बाळगणं गरजेचं आहे. आपण आहाराकडे येऊया. ह्यातल्या अन्नाचा थेट परिणाम ह्या आपल्या आतड्यातले जे सकारात्मक किंवा आपल्याला उपयुक्त असणारे सूक्ष्म जंतू आहेत त्यांच्यावर होत असतो. मग हा आहार आपला कसा असला पाहिजे? सगळ्यात छान काय आवडतं त्या बॅक्टेरियाजना? तर अनुशापोटी आपण जर सकाळी उठून त्याला चहाची आहुती देण्याऐवजी एखादं फळ खाल्लं तर आपल्या त्या सूक्ष्म जंतूंना अत्यानंद होतो, खूप आनंद होतो. ते म्हणतात वा वा, आज काय मेजवानी आहे, फळ येऊन पडलंय, वा. त्या चहा आधीच रात्रभर काही नाहीये, त्यामुळे सगळं जे आहे ते आम्ल वर आलंय, वाढलंय आणि त्यात चहाची आहुती. ओ माय गॉड. पण आता काय करणार? त्याला विचारायला बोलता येत नाही. मग तो आपल्याला काहीतरी वेगवेगळ्या मार्गाने ते दाखवतो. बघा आजकाल खूप मुलं, तरुण मुलं असं म्हणतात की आम्हाला ना फार ऍसिडिटीचा त्रास होतो. ऐकलात तुम्ही? पण खूप लोकांना ऍसिडिटीचा त्रास होत असतो. कसा काय अचानक व्हायला लागला? 40 वर्षापूर्वी एवढा होत नव्हता ऍसिडिटीचा त्रास. खरं तर तेव्हा लोक उठून सकाळी चहाच पित होती, कोणी काय फळं बिळं खात नव्हतं. पण तरीही ऍसिडिटीचा त्रास का आज जास्त वाढलाय? त्याचं कारण केवळ सकाळचा चहा हे नाहीये. त्याचं कारण आपण दिवसभर काय सेवन करतो ह्याच्यामध्ये पण खूप जास्त आहे. बघा, नेहमी जर घरचं अन्न आपण खाल्लं ज्याच्यामध्ये स्वाभाविकच घरच्या व्यक्तीने मायेने बनवलेलं ते अन्न असतं. आता तोही भाग खूप घरात बदललाय. खूप म्हणजे म्हटलं तर चांगलं आहे की जेवढे आपण फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालोय, कामासाठी बाहेर पडलोय, त्यामुळे आपल्याला वेळ नाहीये घरात येण्यासाठी, म्हणून आपण ह्या कामासाठी व्यक्ती नेमले आहेत. पण पूर्वीच्या काळी एक सांगू, असं म्हटलं जायचं, म्हणजे माझ्या सासूबाई अजूनही म्हणतात की बाकीच्या सगळ्या कामांसाठी तुम्ही माणसं ठेवा, पण घरातला जो स्वयंपाक आहे ना तो घरच्या गृहिणीनेच केला पाहिजे. कारण का? त्या गृहिणीचं त्या कुटुंबामध्ये जे लक्ष असतं, जे प्रेम असतं, जे चित्त असतं, जो तिचा आनंद तिकडे असतो, तो जर तिने अन्न शिजवलं आणि ते अन्न जर लोकांनी घरातल्या सेवन केलं कुटुंबातल्या, तर आपोआप तो स्नेह तिच्या त्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि ते अन्न आपोआप सात्विक होऊन जातं. मग आपण कधीतरी वेगळं अन्नही खाल्लं आईच्या हातचं तरी हरकत नसते, कारण एकतर ते घरी केलेलं असतं आणि ते तिच्या प्रेमाने उठंबलेलं असतं. आणि म्हणून घरचं अन्न खावं. घरचं अन्न खातानाही आजकाल खूप ठिकाणी आपलं जे चौरस जेवण आहे, पोळी भाजी वरण भात, काय चटणी कोशिंबीर पापड, हे सोडून खूप घरांमध्ये निदान दिवसातनं एकदा, आठवड्यातनं 4दा असं वेगळं काहीतरी बनवण्याची पद्धत आहे. हरकत नाहीये, पण होतं असं की त्यामध्ये जे काही आपण अन्नपदार्थ वापरतो ते सगळे निश्चितच, आपण रोज जे पोळी करण्यासाठी गहू वापरतो, भाकरी करण्यासाठी ज्वारी बाजरी नाचणी वापरतो, आपण विविध भाज्या फळं यांचा सगळ्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करतो, डाळी कडधान्य यांचा आपल्या जेवणात समावेश असतो. जेव्हा आपण ही वेगळी कुठली तरी क्युझिन्स खात असतो, म्हणजे आपण कधीतरी म्हणू अहो आम्ही पिझ्झा करू त्याच्यावर पण भाज्या असतात, हो पण त्याच्यावर भाज्यांच्या बरोबरीने मैद्याचा बेस आणि वर चीजची आवरणं असतात. असं म्हटलं जातं की आपण ज्या प्रांतात राहतो त्या प्रांतात जे पिकतं आणि तिकडच्या हवेला जे सोसतं ते आपण खावं. मग बघा, आपण जर इथे रोज छोले आणि राजमा खायला लागलो, मला पंजाबीच फार आवडतं, चालेल का हो? अहो पंजाबची हवा वेगळी, आपली हवा वेगळी. आपण म्हटलं मला एवढा ग्लास लस्सी प्यायल्याशिवाय चालतच नाही, हो चालणार नाही, पंजाबमध्ये जा, मग चंदीगडला जाऊन राहा, काय हरकत नाही. थोडक्यात
आपला जो आहार आहे तो जर असा आपण ठेवला की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे, पुरेशी फळं, बरं फळं पण कोणती असावी, शक्यतो त्या ऋतुमानानुसार जी मिळतात ती फळं असावी. आजकाल वर्षभर कलिंगड मिळतं, म्हणजे मी तर अवाक झाले की नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबरमध्ये कलिंगड कशी काय मिळतात. पण म्हणून त्यावेळेला मग कलिंगड खावं का, खायचं तर खाऊ शकतो पण मग आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ऋतुमानानुसार ऋतुचर्या, दिनचर्या हा तर आपल्या आयुर्वेदाचा खूप अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे. आणि त्या सगळ्यात अन्नाचा खूप जास्त विचार केलाय, कारण स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचं ब्रीद आहे की जो स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे मुख्य आहे. म्हणजेच बघा, आयुर्वेद हा प्रिव्हेंटिव्ह आहे, जसं योगशास्त्र हे प्रिव्हेंटिव्ह आहे. आज आपण ते थेरपी म्हणून वापरतोय, पण योगशास्त्र हे प्रिव्हेंटिव्ह आहे. जेव्हा आपण हे सगळे असे अन्नपदार्थ आपण खातो तेव्हा आपल्या गटमधले म्हणजे आपल्या आतड्यातले जे सकारात्मक किंवा उपयुक्त सूक्ष्म जंतू असतात ते खूप जास्त प्रमाणात वाढतात. त्याला अजून चालना देणारं महत्त्वाचं अन्न म्हणजे आंबवलेले पदार्थ. आता आंबवलेल्या पदार्थामध्ये प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक असे दोन गोष्टी असतात. मी बेडेकरांच्या व्यासपीठावरून बोलते त्यामुळे मला खूप जपून बोललं पाहिजे, इथे तज्ज्ञ मंडळी बसलेली आहेत. प्रोबायोटिकमध्ये लाईव्ह बॅक्टेरियाज असतात. म्हणजे बघा, आपण जे दही घरी तयार केलेलं दही आहे, ताक आहे, किंवा आपण घरी जे इडली डोशाचं पीठ तयार करतो ते पीठ जर आपण वाटीत एक थोडंसं घेऊन कच्चं खाल्लं ना तर ते प्रोबायोटिक आहे, कारण त्याच्यातले बॅक्टेरियाज जिवंत आहे. आपण जेव्हा त्याची इडली बनवतो आपण म्हणतो मग आम्ही आंबवलेलं खातो, पण ना इडली खाल्ली की कधी कधी माझं पोट फुगतं, असा अनुभव येतो काही काही लोकांना. का येतो? कारण त्यातले ते जे आपल्याला उपयुक्त बॅक्टेरियाज असतात ना ते आपण त्याला उष्णता दिली की मरून जातात. मग आपण फक्त समाधानासाठी आंबवलेले पदार्थ खाल्ले असं आपल्याला वाटतं. म्हणून जेव्हा आपण बघा, आपल्याकडे दही ताक खायची पद्धत आहे, प्रत्येक जेवणात ताक असावं हा आपला दंडक आहे. किती आपल्या पूर्वासुरींनी विचार करून ठेवला या सगळ्या गोष्टींचा हे आपल्या लक्षात येतं. मला असं वाटतं की गट ब्रेन ॲक्सिस विषय आता आपल्याला व्यवस्थित कळलंय की आपल्या आतड्यातले जे सूक्ष्म जंतू आहेत ते जितके उपयुक्त आपण करू तितकं आपल्या मनाचं आरोग्य चांगलं राहील. आणि जर मनाचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपोआप आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहील. आणि मनाचं आणि आतड्यांचं दोघांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार, विहार आणि योग्य वेळी घेतलेली विश्रांती ही अतिशय महत्त्वाची आहे. योग्य वेळी हा शब्द एवढ्यासाठी वापरते की मगाशी जी एंडोक्राईन ग्लँडची सूची सांगितली त्याच्यामध्ये थायरॉइडच्या आधी सुद्धा पिनियल ग्लँडचा समावेश आहे. ही जी पिनियल ग्लँड आहे त्याच्यामधनं मेलेटॉनिन सिक्रीट होत असतं. मग हे मेलेटॉनिन कधी सिक्रीट होतं तर ते फक्त रात्री काळोखात सिक्रीट होतं. म्हणून अतिशय मिट्ट काळोख, बघा काही काही लोकांना दिवे लावून झोपायची सवय असते, मेलेटॉनिन कदाचित थोडं कमी सिक्रेट होईल. म्हणजे असं काही नाही ना की मिट्ट काळोख केला म्हणजे आपल्याला शांत झोप लागेलच, पण शांत झोप लागण्यासाठी मिट्ट काळोख केला तर उपयोग नक्की होईल. कारण मेलेटॉनिन हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून जसं आपल्या मनाचं आरोग्य बिघडतं, बघा मनात जर खूप विचार असतील तर लागते का हो शांत झोप? कितीही काळोख करा, कितीही एसीचं टेम्परेचर मेंटेन करा, अजून काही करा, लागत नाही झोप. का? कारण मनच शांत नाहीये, ते भरकटतं इकडे तिकडे 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 तिकडे. आणि म्हणून या मनाचं आणि या आपल्या आतड्यांचं आरोग्य हे आहार, विहार आणि विश्रांती ह्या तिन्हीवर खूप जास्त अवलंबून आहे. आता आपण त्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट बद्दल बोललो, त्याच्याही वर आपण अन्न सेवन जेव्हा करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या अन्नाचा जो संबंध आहे ना तो आपल्या लाळेबरोबर येतो. आणि आपल्या लाळेमध्ये 700हून अधिक बॅक्टेरिया असतात, 700हून अधिक. मग बघा, आपण अन्न नीट चावणं, नीट चावून ते खाणं किती महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग ह्या लाळेला काय आवडतं? ह्या लाळेला जे असे कुरकुरीत पण नैसर्गिक पदार्थ असतात ते खायला आवडतात. बघा, सफरचंद
असं छान रसाळ सफरचंद खाऊन बघा सकाळी सकाळी, काय मजा येते. गाजर खाऊन बघूया, काय मजा येते. डाळिंब खाऊन बघूया, काय मजा येते. काय येते ही मजा? कारण लाळेपासूनच आपल्याला उपयुक्त जे सूक्ष्म जंतू असतात, जे आतमध्ये तयार होणार आहेत, त्याच्यासाठी जी पूर्वतयारी लाळेत होतीये ती उत्तम व्हायला लागते. म्हणून आपण निदान एवढं तरी ठरवलं की निदान सुरुवात करताना एखाद्या फळाने सुरुवात करावी. लाळेला अजून आवडणारा एक महत्वाचा पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्शियम असतं असे स्निग्ध पदार्थ. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती म्हणेल मी दूध पिते सकाळी, हरकत नाही. आता काही लोक व्हेगन असतात, त्यांना तसलं दूध बीत पितावं ते प्यायचं नसतं. मग दूध कोणतं प्यावं? आता आपल्याला शहरात राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की काय म्हणजे आता आम्हाला काय गोकुळ चितळे काय मिळतं तेच आम्ही पितो, बरोबर, आता तेच प्यायचं आपण, कारण आपण कुठे ते गोठे बांधले. पण खरं तर ग्रंथांमध्ये काय सांगितलंय? पुष्टाम सुमधुरम स्निग्धम गव्यम धातु प्रपोषणम मनोभिलिषितम योग्यम योगी भोजनम आचरे. आपल्याला जर त्या स्तरावर जायचं असेल, आपण आता पुढचा जो भाग बघणार आहोत की अन्न आणि मनाचा आपल्या ग्रंथांनी लावलेला जो संबंध आहे तो मनुष्य मात्र म्हणून आपल्याला किती वर नेणार आहे आपल्याला येईलच हळूहळू लक्षात. त्याच्यात काय म्हटलंय? स्निग्ध गव्य म्हणजे काय? जे गाईच्या दुधापासून तयार झालेलं आहे असं पुष्टता देणारं सुमधुर स्निग्धता देणारं अन्न आपण सेवन करावं. आता आपल्याला सगळ्यांना काय आपल्याकडे गोठे नाही आहेत आणि गाई दारात आणून बांधल्या नाही आहेत, पण तरीही आपल्याला जितकं त्यातल्या त्यात सात्विक दूध घेता येईल तेवढं घ्यावं. जर दूध सात्विक नसेल तर ते पिताना निदान आपली भावना सात्विक ठेवूया. आपण मनाशी म्हणूया. असं तर म्हटलं जातं की अन्न हवा पाणी, पाणी आहे ना, पाण्याचा प्रत्येक घोट पिताना जर आपण म्हटलं की हे पाणी मला जीवन देतंय, हे पाणी मला सकारात्मक ऊर्जा देतंय, हे पाणी मला प्रबळ इच्छाशक्ती देतंय, तर आपल्यावर त्याचा परिणाम होतो बरं का. इतकी आपल्या मनाची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे दूध कोणतंही असू दे, जर आपण ते पिणार असू तर आपल्याला निदान मनाला हे सांगायचं आहे की मी हे जे दूध पितेय त्यातून मला माझं पोषण होत आहे, मला काहीतरी चांगलं सत्वयुक्त मिळत आहे. आणि दूध पिताना शक्यतो आपण गरम पिण्याचा प्रयत्न करूया. खूप लोकांना गार दूध प्यायची सवय असते, त्यापेक्षा गरम दूध हे नेहमीच पिणं हितकारक आहे. बघा, आता आपण लाळेवरनं अन्न पोटात ढकलतोय. बऱ्याचदा एक गंमत म्हणून आपल्याला जे जिभेला जे जे पदार्थ खायला आवडतात ना ते खरं तर इथे अन्ननलिकेपासनं तेवढे खाण्यास योग्य नसतात. म्हणजे आपले जे गुड गट बॅक्टेरियाज आहेत ते त्याच्यामुळे तयार होत नाहीत. आपल्याला काय आवडतं खायला? असं छान तिखट आवडणाऱ्यांना चमचमीत मसालेदार तळलेलं असं छान खायला आवडतं. ज्यांना गोड आवडतं त्यांना खूप प्रक्रिया केलेलं व्यवस्थित ज्याच्यात साखर आहे असं काहीतरी खायला आवडतं. हल्ली चॉकलेट्स खूप लोकांना खायला आवडतात, डार्क चॉकलेट्स खूप लोकांना आवडतात. आमच्याकडे तर डिप्रेशनचे पेशंट्स येतात, ते म्हणतात काय नाही मॅडम मी एक डार्क चॉकलेट खातो मग मला बरं वाटतं. का डार्क चॉकलेट खाऊन बरं वाटतं? कारण त्याच्यामध्ये तुमचे ते जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ते बूस्ट करणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट आतड्याविषयी, की आता विषय निघाला न्यूरो ट्रान्समिटर्सचा म्हणून, की आपल्या आतड्यामध्ये म्हणजे त्या गटमध्ये जे सेरोटोनिन डोपामाइन हे जे आज खूप याची म्हणजे ही नावं आता अतिशय सगळ्यांच्या तोंडी असतात त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची गरज नाही आहे. हे अतिशय सकारात्मक किंवा फील गुड फॅक्टर आनंद देणारे असे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत त्या सगळ्यांची उत्पत्ती सेरोटोनिन हे 90% सेरोटोनिन हे आपल्या आतड्यात तयार होतं, मेंदूत नाही. 50% डोपामाइन हे आपल्या आतड्यात तयार होतं, मेंदूत मग. आणि म्हणून आतड्यांचं आरोग्य अजून महत्त्वाचं ठरतं. त्यातले पॉझिटिव्ह आणि आपल्याला उपयुक्त बॅक्टेरिया जे महत्त्वाचे ठरतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच आतड्यामध्ये आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे. बघा, आपण म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती असेल ना तर आजार होत नाहीत. आपल्या आजूबाजूला सगळी आजारी माणसं फिरत असतात, पण आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आजार होत नाही. मग ही रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी निगडीत जवळजवळ 70% जो भाग आहे त्यातला तो आपल्या आतड्यात तयार होत असतो. आणि म्हणून आपली आतडी, आपल्या आतड्यांचं आरोग्य आणि ते आरोग्य राखण्यासाठी योग्य अन्नाचं सेवन करणं
हा आपला चॉईस आहे, आपल्याला तो करायचा आहे. कारण का की आपण जर हे निवडलं तरच आपलं ते आरोग्य पुढचं चांगलं राहणार. लाळेमधून जेव्हा त्या सलायवा म्हणजे त्या लाळेमध्ये जे असं आत्ता म्हटलं तसं की तिथे उपयुक्त बॅक्टेरिया आणि ते सगळं मिळतं आपल्याला आणि पुढे अन्ननलिकेतनं तो जो सगळा प्रवास सुरू होतो. मग आता असाच थोडंसं पुढे जाऊया आणि आपल्या ग्रंथांमध्ये याविषयी काय सांगितलंय त्याचा थोडासा विचार करूया. 15व्या अध्यायात आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुठे आहे भगवंत, तर तो म्हणतोय की वैश्वानराच्या रूपाने तुमच्या सर्वांच्या ठिकाणी मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नं चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न मी पचन करायला तुम्हाला मदत करतो. भोज्य, लेह्य, चोष्य आणि पेय. साधारण अर्थ तुम्हाला कळले असतील. वैश्वानराच्या रूपाने जर तो माझ्या उदराच्या ठिकाणी सतत 24 तास हा जीव जन्माला येण्याच्या आधीपासून जर बसलेला आहे, जर स्थित आहे, तर प्रत्येक गोष्ट आपल्या तोंडात टाकताना आपण किती विचार केला पाहिजे. कारण ती एक प्रकारची त्या नारायणाला दिलेली आहुती आहे. कारण तिथे अखंड जठराग्नी पेटलेला आहे आणि तो जठराग्नी कोणाचा आहे, तो वैश्वानर तिथे बसलेला आहे. तर मग त्याला आहुती कशाचीही द्यायची हे योग्य होणार नाही. म्हणून आपली जी जागरूकता आहे ती निश्चित असायला हवी. पुढे आपण जर म्हटलं की मग आम्ही व्यायाम करतो, आम्ही योग साधना करतो, जसं तुम्ही म्हणालात की ती वेगस नर्व आहे ती मदत करते, मग तुम्ही व्यायाम केलात तर योग साधना आम्ही रोज करतो. पण बघा परत 6व्या अध्यायात आपल्याला खूप छान इशारा देऊन ठेवला. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. तुम्हाला जर योग साधना करून तुमच्या जीवनातलं दुःख दूर करायचं असेल, पहिला भाग युक्त आहार. पहिला भाग, परत आहार सगळीकडे पहिला. युक्त आहार घेणं महत्वाचं, युक्त विहार असणं महत्वाचं आहे. युक्त चेष्टास्य कर्मसु म्हणजे आपण जे जे कर्म करतो, ज्या ज्या चेष्टा करतो, आता चेष्टा हा मराठीतला भाग नाही आहे इथे, जे जे काम आपण करत असतो ते काम योग्य प्रकारे करणं, म्हणजेच कर्तव्य करताना पूर्ण मन लावून करणं आणि त्यातून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता ईश्वर समर्पित बुद्धीने शक्यतो ते करणं हे भगवंताला अपेक्षित आहे. आपल्याला एवढं सगळं नाही जमलं निदान, तरी निदान प्रत्येक कर्म करताना ते मनापासून करायला काय हरकत आहे. जर ते मनापासून केलं तर ते युक्त चेष्टस्य कर्मसु हे होईल. आणि युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे आपण झोपेत किंवा जागृत अवस्थेत जे काही असतो, म्हणजे योग्य प्रकारची निद्रा, योग्य तास, जेवढे तास घ्यायचे तेवढीच. बघा कधी कधी जाग येते, हो मला ना अंथरुणातनं उठावंसंच वाटत नाही. पुन्हा एकदा मी आमच्या समोर बसणाऱ्या लोकांचं सांगते, तुम्ही असे 1-1, 2-2 तास लोळत असते. हे युक्त स्वप्नावबोधस्य नाही आहे. तुम्ही जेव्हा निद्रा घेताय तेव्हा ती योग्य वेळेसाठी, तेवढ्या कालावधीसाठी रात्रीच्या वेळी घ्यायची. आणि जेव्हा तुम्ही जागृत अवस्थेत आहात तेव्हाही तुमच्या जाणीवा ह्या तरल ठेवून तुम्ही जागृत अवस्थेत वावरायचे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा नियमाने केलेले आसन प्राणायाम आपल्या जीवनातलं दुःख दूर करतील. आपण जर फक्तच आसन प्राणायाम करत राहिलो तर मेकॅनिकली आपण ते करत राहू, पण त्याने मला उपयोग किती होईल, फक्त शारीरिक स्तरावर होईल. आणि आपले हे जे सगळे ग्रंथ आहेत त्यांनी अन्नाचा संबंध जेव्हा मनाशी जोडलाय तेव्हा ते फक्त आधुनिक वैद्यकशास्त्रासारखं हे अन्न सेवन केलं तर तुमचं डिप्रेशन कमी होईल, हे अन्न सेवन केलं तर तुमची चिंता म्हणजे अँझायटी कमी होईल, तुमचे विचार चांगले होतील, तुम्हाला चांगले निर्णय घेता येतील, इथेच थांबत नाहीत. तर आपले सगळे ग्रंथ हे नराचा नारायण कसा बनवायचा ह्यासाठी लिहिले गेलेले आहेत. आपलं सगळं तत्वज्ञान, वेद उपनिषद ही ह्याचसाठी आहेत. ते असं म्हणतच नाही आहेत की तुम्ही जिथे आहात तिथेच राहा.
आपण जिथे कुठे आहोत तिथे आपल्या बुद्धीच्या मदतीने आपल्याला तिथून कुठेतरी अजून पुढे जायचं आहे आणि त्यासाठी हा जन्म आहे. नाहीतर आहार निद्रा भयमैथुन यांचे आहेच ना, जे इतर सजीवांसाठी आहे तेच जर फक्त आपण करत राहिलो तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपल्याला जर पुढचं काहीतरी पायरी एखादी तरी चढायची असेल तर कुठेतरी आपल्याला ह्या सगळ्याकडे बारकाईने बघणं हे आवश्यक आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्याला सांगतात, काय सांगतात की आहारा वाचून तुम्हाला गती नाही. तुम्हाला जर तुमचा आत्ताचा जो जिथे कुठे तुम्ही आहात तिथून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आहारा वाचून गती नाही. आहाराचा विचार हा सगळ्यात मुख्य आहे. आणि म्हणून आपल्याकडे लंघन सांगितलेलं आहे. लंघन पुन्हा एकदा, मगाशी आपण लाळेच्या आरोग्याबद्दल बोललो. आपलं जे तोंडाचं आरोग्य आहे ते सगळ्यात चांगलं केव्हा राहतं माहितीये का? आपण लंघन करतो तेव्हा. आपण लंघन करतो तेव्हा आपलं तोंड खुश असतं. ते म्हणते काय सारखं सारखं तुम्ही ते तोंडात टाकत असता. आपल्याला सगळ्यांना मध्ये मध्ये तोंडात टाकणे आपला आवडीचा कार्यक्रम. म्हणजेच 2-3 जेवणा खाणांच्या मध्ये काहीतरी चरायचं अशी सवयच आहे आपल्याला. हे जे आपण सगळं खात असतो त्याचा केवळ आपल्या गट हेल्थला त्रास नाही, बरं आपल्या लाळेला त्याला पण आवडत नाही. त्यामुळे शक्यतो जर आपण असा प्रयत्न केला की कमी वेळेला भोजन करीन, कमी वेळेला खाईन, 2 जेवणांच्या मध्ये पुरेसं अंतर ठेवीन, मध्ये कोणतंही आजच्या भाषेत स्नॅकिंग करणार नाही, तर आपली लाळ खुश होईल आणि आपल्याला खूप आशीर्वाद देईल. आपल्याकडे लंघनाचं महत्त्व सांगितलं बघा. आपल्याकडे चतुर्थी आणि एकादशीचा उपवास सांगितला. उपवास म्हणजे खिचडी, साबुदाण्याचं काय थालीपीठ आणि काय वरी तांदूळ आणि लाडू खाऊन करायचा नाहीये. उपवास परमेश्वराच्या जितकं जवळ जायचंय जातं. हा कुठे आहे परमेश्वर? तुम्हाला आम्ही जातो एकादशीला, विठ्ठलाचं दर्शन घेऊन येतो. कुठे शोधीसी रामेश्वरानं, कुठे शोधीसी काशी? तुझ्या आतच आहे. अरे माझ्या आतच आहे तो देव. मला त्याच्या जवळ जाऊन बसायचंय. मंदिरात नुसतं जाऊन नाही बसायचं. माझ्या आत जो परमेश्वर आहे त्याच्या जवळ जाऊन बसायचं आहे. पण माझ्या आतल्या परमेश्वरात जवळ जर बसायचं असेल तर पोट भरल्या ठिकाणी स्थितीत मला नाही बसता येत. काय होतं पोट भरलं की? विशेषतः आठवून बघा उपासाच्या दिवशी आपण जे जे काही खातो त्याने आपल्याला 5 मिनिटं सुद्धा स्वस्थ शांत बसता येत नाही. बसूच शकत नाही. ना आपली देहधारणा चांगली होत, ना आपली प्राणधारणा चांगली होत, ना आपली मनोधारणा चांगली होत. आणि मग हे सगळं का चांगलं होत नाही? कारण पोटात इतकं काहीतरी घातलंय की त्याने सुस्ती येते, स्वाभाविक झोप यायला लागते. आणि म्हणून आपल्याला उपवास करायचा. म्हणजे जर मला माझ्याजवळ पोहोचायचं असेल, कारण का की मला नराचा नारायण होण्यातल्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या हळूहळू चढायचे आहेत, ते अपेक्षित आहे. कारण आपण सगळे बुद्धिजीवी आहोत. बघा परमेश्वर आपल्या सगळ्यांची परीक्षा जास्त कसोशीने घेतो. का? कारण त्याने आपल्याला सगळं देऊन पाठवलं. ज्यांच्या मूलभूत गरजाच आज अजून भागत नाहीयेत, ज्यांना अन्नासाठी कुठे फिरविसी जगदिशा अशी ज्यांची परिस्थिती आहे त्यांच्यासाठी परीक्षा सोपी आहे. कारण परमेश्वर म्हणतो की ठीक आहे बाळा, तुला तर तुझं रोजचं अन्न मिळवणं यातच तुझा दिवस संपतोय, त्यामुळे तुला कुठे वेळ असणार आहे नामस्मरण करायला, तुला कुठे वेळ असणार आहे माझी आठवण करायला. पण जेव्हा तुमच्या आमच्या सारख्या उत्तम शहरात चांगल्या स्थितीत राहणाऱ्या लोकात परमेश्वराने आपल्याला जन्म दिला नाहीये, केवळ सुस्थितीत ठेवलंय, फुलासारखं जपतोय तो रोज आपल्याला, तेव्हा आपली जबाबदारी फार वाढते. आपली जबाबदारी इतकी वाढते की आपण पदोपदी त्याचं स्मरण करणं आवश्यक असतं. आणि तरच आपण आज जिथे कुठे आहोत तिथून थोडेसे वर चढायला लागतो. आणि हेच कुठेतरी आपल्या सर्व ग्रंथांना, सर्व ऋषींना अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की आहारा वाचून काही गत्यंतर नाही. तुला जर वर जायचं असेल तर आहाराकडे लक्ष दे, उपवास कर. आपला एकादशीचा जो उपवास आहे तो साधारण 40 ते 42 तासांचा उपवास सांगितलाय. निर्जळी पण करतात काही लोक. तो उपवास खरं तर दशमीला सुरू होतो. दशमीला एकभुक्त राहायचं, म्हणजे दुपारी एकदा 12:30-1 त्या वेळेला भोजन, तेही धान्य फराळाचं भोजन आहे दशमीला.
ते केल्यानंतर दशमीच्या दिवशी संध्याकाळी वगैरे काही खायचं प्यायचं नाहीये. दुसरी संपूर्ण एकादशी म्हणजे पुढचे सगळे 24 तास काहीही खायचं नाहीये. एकादशीच्या रात्री देखील काही खायचं नाहीये. आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला त्याचं पारण असतं. बघा, आपण जर तास मोजले तर ते साधारण 40 ते 42 तास होतात. जेव्हा आपण असं 40 ते 42 तासाचं लंघन करतो तेव्हा आपल्या लाळेपासून, अन्ननलिकेपासून आपलं संपूर्ण जे गट बॅक्टेरियाज आहेत ते सगळे अत्यंत उपयुक्त आणि त्यातली ती जी आपलं ते आरोग्य आहे ते असं वरती चढलेलं असतं. फक्त त्याचा प्रॉब्लेम एकच आहे, हो, ते टिकत नाही फार. म्हणजे काय ना, दर 5-6 दिवसांनी त्या सगळ्या त्यातले जे काय पेशी आणि ते बॅक्टेरिया आणि तो सगळा काय गोंधळ आहे ना, दर 5-6 दिवसांनी ते बदलत असतं. आणि म्हणून आहाराकडे सतत लक्ष द्यायला लागतं. आपण म्हणू केली हो एकदा एकादशी, आता वर्षभर खा लेको, काय बिघडत नाही, असं होत नाही. बघा, दर 15 दिवसांनी एकादशी सांगितली आणि दर 15 दिवसांनी चतुर्थी सांगितली. का? कारण आठवड्यातनं एकदा तरी आपण निदान 24 तासाचं लंघन करावं असं अपेक्षित आहे. आणि 24 तासाचं लंघन करण्याने केवळ आपलं शारीरिक आरोग्यच चांगलं राहतं असं नाही, तर मानसिक आरोग्य अतिशय चांगलं राहायला मदत होते. कारण म्हटलं तसं आपल्याला आपल्या जवळ जायची संधी मिळते, जी आपल्याला खरं तर मिळत नाही. फक्त इथे एक वैधानिक इशारा हा आहे की ज्यांना कोणतीही, जी लोक औषधं घेत असतील किंवा जी लोक कोणत्याही आजाराने पीडित असतील, मग ते शारीरिक मानसिक कोणतेही असो, त्यांनी अशा प्रकारचं लंघन आपल्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय करायचं नाही. कारण त्याचा तोटा देखील होऊ शकतो जर ते तुमच्या शरीर प्रकृतीला झेपत नसेल तर. आणि म्हणून जे आत्ता ज्यांना कोणताही त्रास नाहीये, विशेषतः इथे जी तरुण मुलं बसली आहेत, त्यांना तर नक्कीच हे सांगायला आवडेल की आत्ता ह्या वयापासून थोडंसं, अगदी आपल्याला 40 तास नाही जमलं, 12 तास, 13 तास, 14 तास हळूहळू करत आपल्याला सगळ्यांना इंटरमिटंट फास्टिंग तर आता माहिती आहे, आपल्या विश्वविद्यालयात खूप येतं त्याच्याविषयी सांगतात सगळ्या विश्वविद्यालयांमध्ये. मग हे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय? 16 तासाहून जास्त तुम्ही उपवास करायचा. का करायचा? कारण जी काही आपल्या शरीरात ज्या वाईट पेशी तयार होतात, चुकीच्या, हानिकारक, त्या पेशी आपल्या शरीरातल्याच इतर पेशी खायला सुरुवात करतात. ऑटोफॅगी असं त्याला म्हणतात. हा जो फेनोमेना आहे तो का घडतो? तो 16 तासांनीच का घडतो? कारण तोपर्यंत आपण दिलेलं जे अन्न असतं ना, त्याच्यावर आपली सिस्टीम चालू असते. जेव्हा ते संपतं, जे इंधन संपतं, गाडी रिझर्व्हवर येते, त्याच्यानंतर ही क्रिया चालू होते. आणि म्हणून जर आपल्या शरीरातल्या हानिकारक पेशी ह्या आतल्यातच नैसर्गिकरित्या खाऊन टाकल्या जाव्या असं आपल्याला वाटत असेल तर आहाराचा योग्य विचार म्हणजे काही न खाणे हा आहाराचा सगळ्यात योग्य विचार आहे. आणि आपल्याकडे म्हणजे माझे जे गुरुदेव रानडे त्यांनी तर अनेक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या जीवनातली शेवटची 16-17 वर्ष ते अत्यंत कमी आहारावर असायचे. म्हणजे महिनोन्महिने ते फक्त आहाराकडे बघायचे, फक्त बघायचे. आणि काही त्यांचे ठरलेले असे काढे म्हणा किंवा त्याला ते चहा म्हणायचे, पण काही त्याच्यात त्यांचे ठरलेले घटक होते, ते घालून फक्त तो उकळलेला जो चहा आहे तेवढाच ते प्यायचे आणि दिवसभर फक्त नामस्मरण करायचे. कारण या नामस्मरणाने आणि या साधनेने जी आंतरिक ऊर्जा आपल्याला मिळते ती अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा कैक पटींनी जास्त असते. फक्त हे कळण्यासाठी कधीतरी आपण त्याचा प्रयोग करून बघायचा असतो. कारण आपण स्वतः तो प्रयोग केल्याशिवाय, बघा, उद्धरेत आत्मनात्मानं, नात्मानं अवसादेत, कोणीही येणार नाही आपला उद्धार करायला. आपला आपल्यालाच करायचा आहे. मग जर आपला आपल्यालाच करायचा आहे तर हा अनुभव आपला आपल्यालाच घ्यायचा, दुसरा कोण आपल्याला देऊ शकणार आहे. आणि थोडंसं शेवटाकडे येताना, म्हणजे मग तुम्हाला कोणाला 1-2 प्रश्न असतील आणि जर आयोजकांची तशी परवानगी असेल तर आपण घेऊ शकतो. शेवटाकडे येताना एवढंच म्हणेन की
छांदोग्य उपनिषदामध्ये या सगळ्याचा, ज्याला आपण म्हणू की ज्याची कडी केलेली आहे, असा एक श्लोक आहे. आणि तो असं सांगतो की तुमचा आहार जर शुद्ध असेल तर तुमच्यात सत्वगुणाचं प्राबल्य वाढतं, आणि सत्वगुणाचं प्राबल्य वाढलं तर तुमचा मोक्षापर्यंतचा जो प्रवास आहे तो सुरू होतो. हे उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे. आज आपण जे अन्न सेवन करतोय त्याचा जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपण खूप जास्त रजस आणि तमोगुणाचं अन्न सेवन करतो. भगवद्गीतेमधल्या 17व्या अध्यायामध्ये अर्जुनाला असा प्रश्न पडलाय की काही लोक आहे, तुम्ही म्हणताय यज्ञ दान तप वगैरे, पण काही लोक असे असतात की त्यांचा ह्या सगळ्यावर विश्वास नसतो आणि मग ते ह्यातलं काही करत नाहीत किंवा केलं तरी शास्त्रोक्त करत नाहीत. मग आम्हाला अशी जी लोक असतात त्यांच्यामध्ये सत्व, रज आणि तम यातला कुठला गुण प्रधान आहे हे आम्हाला कसं कळणार? हा जो प्रश्न अर्जुनाने विचारलाय त्याच्यावर उत्तर देताना भगवंतांनी असं म्हटलंय की आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय. सर्व जगतामध्ये, त्रिखंडामध्ये आहार हा सर्वांना प्रिय असतो. आणि म्हणून तू कशावरून ओळख? मग त्यांनी लक्षणं सांगितली. आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रिया. सात्विक माणसाला कसा आहार आवडतो? असा आहार आवडतो की जो रसदार आहे. बघा, पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या जेवणात काहीतरी रसदार असायचं. आमटी म्हणा, पिठलं म्हणा, सार म्हणा, कढी म्हणा. आजकाल पोळी भाजी, ती पण कधीतरी, बाकी बाहेरच. कुठनं आला रस? स्निग्ध, किती कमी होत चालली आहे स्निग्धता. आणि जर आहारातली स्निग्धता कमी व्हायला लागली तर आपल्या वृत्तीतली स्निग्धता कमी व्हायला लागते, आपल्या मनातली स्निग्धता कमी व्हायला लागते. स्थिरा, जो स्थिर आहे म्हणजे काय? ही जी सगळी आपल्याला ज्याच्यामधनं, ज्याला आपण आजच्या नवीन भाषेत विटॅमिन्स किंवा मिनरल्स मिळतात, अशी सगळी भाज्या, फळं, किंवा ज्याला आपण म्हणू की होल ग्रेन्स म्हणजे तृणधान्य, जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या रोजच्या खाण्यात असायला पाहिजे, तो स्थिर आहार आहे. आणि हृद्या, हृद्या म्हणजे काय? मला हृदयाला आनंद देईल, आवडेल असा आहार. तुम्हाला हो, आम्हाला आता हे असलं आवडतच नाही खायला, त्यापेक्षा वडापाव खायला मज्जा किती येते. आत्ता येता काय छान वड्यांचा सुगंध येत होता. वडापावची मजाच वेगळी. कधीतरी खायला काहीच हरकत नाही, कधीतरी जरूर खावा, पण आपल्या नेहमीच्या आहारात नसावा, एवढंच सांगणं आहे. कारण हे जेव्हा आपण खाऊ तेव्हा त्याचा उपयोग आपल्यालाच आहे. आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना, ह्या सगळ्याचं विवर्धन वाढणार आहे. काय काय वाढणार आहे? आयु वाढणार आहे, म्हणजे नुसतं जगणार नाही आहात तुम्ही, तुम्ही चांगलं जगणार आहात, शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत असणारे असे जगणार आहात. सत्व गुणाची वृद्धी होणार आहे, बळाने तुम्ही पुष्ट होणार आहात, आरोग्य प्राप्ती तुम्हाला होणार आहे, सुख प्राप्ती होणार आहे, प्रीती, सगळ्यांनाच हवं असतं प्रेम, विवर्धन हा वाढणार आहे. केव्हा? जेव्हा आपण सात्विक आहार सेवन करू तेव्हा. आणि म्हणून भगवंताने हे उत्तर दिलंय की तुला अशी लोक जी दिसतील की आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धन हा ज्यांच्यामध्ये दिसतंय त्या लोकांना सात्विक आहार प्रिय असतो, म्हणून ती तशी असतात. पुढे त्यांनी म्हटलंय कट्वम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजस स्येष्टा दुःख शोकामय प्रदा. अति, अति, आता अत्युष्ण जो आहे तो अति हा सगळ्याला लावायचा आहे. अति कडू, अति आंबट, अति लवण म्हणजे अति मीठ, अति उष्ण, अति दाहक, अति मसालेदार, अति जळजळीत असं जर अन्न आपण सेवन करत राहिलो तर आहारा राजस श्रेष्ठा काय होतं? दुःख शोकामय प्रदाह. दुःख होतं म्हणजे काय? आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात छोट्या छोट्या शारीरिक मानसिक स्तरावर. आणि शोक, शोक म्हणजे काय? दीर्घकाळ टिकणारं दुःख. बघा आपण म्हणतो ना तिला भरपूर शोक झाला म्हणजे काय? म्हणजे ती एका दिवसात बाहेर नाही आली त्याच्यातनं, खूप दिवस त्याच्यात राहिली. म्हणजे ज्याला आपण म्हणू की दीर्घकालीन आजार आपल्याला होतात, त्या आजाराचं मूळ ह्या आहारात आहे. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय यात यामंगतर संपूती पर्युषितैंचय उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनं तामसप्रियम. कसं भोजन? यात याम, आयाम म्हणजे 3 तास.
3 तासापूर्वी शिजवलेलं जर अन्न आपण खात असू तर त्याच्यात आपोआप तमोगुणाची वृद्धी व्हायला लागते. आता तुम्हाला आपण सगळं अन्न झालं हो तमोगुणाचंच झालं. म्हणून आपल्याकडे ताजं अन्न खाण्याची जी काही पद्धत आहे किंवा सांगितलेलं आहे की गरम गरम ताजं अन्न इथे शिजवा आणि इथे खा. सकाळचं सकाळी, दुपारचं दुपारी, संध्याकाळचं संध्याकाळी. असं असायचं का हो की न्याहारीला केलेला पदार्थ आम्ही रात्री जेवणाला खातो? होतं का असं पूर्वी? नाही. न्याहारी संपली, त्या पदार्थाचं काय ते कोणाला तरी देऊन टाकलं, उरलेला कुठे गाय वासरू कोणाला पक्षी पशु चिमण्या खायला घातलं, संपली न्याहारी, संपली. दुपारचा विचार वेगळा. हे का होतं? कारण तो आयाम संपला की आपोआपच त्या अन्नामध्ये तमोगुणाची वृद्धी होते. गतरसम, ज्यातला रस निघून गेला आहे. ती पर्युषितंजय, जे एक रात्रभर असंच राहिलंय. बघा आपल्याकडे शिळं अन्न आपण कशाला म्हणतो? सकाळचं संध्याकाळी शिळं होत नाही, पण संध्याकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी शिळं होतं. तो अर्थ इथे अभिप्रेत आहे की जेव्हा असं आपण एक रात्र ते अन्न ठेवतो तेव्हा ते शिळं होतो. अहो पण आम्ही आता 1 रात्र किंवा 2 रात्र असेल तर आम्ही फ्रीजमध्येच ठेवतो. फ्रीज मधलं सगळं अन्न हे तमोगुणानेच भारित असतं कायम. त्यामुळे फ्रीज रिकामे करणं अत्यंत आवश्यक आहे. फ्रीज मध्ये कमीत कमी गोष्टी आपल्याला ठेवायच्या. अन्न पदार्थ नाही. कशाला? शिजवायचं आणि खायचं. एखादा ठीक आहे, रोज नाही. रोज शिळं, रोज उरलेलं, रोज फ्रीज मधलं. कारण आपण फ्रीज मध्ये ठेवतो म्हणजे काय? फक्त त्याचं तापमान आपण नियंत्रित करतो आणि तापमान नियंत्रित केल्यामुळे ते खराब होत नाही, पण त्याची खराब होण्याची प्रक्रिया सूक्ष्मत्वाने सुरू झालेली असते. आणि मग ते अन्न जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा कसे सात्विक होणार आपण? म्हणजे हे कुठेतरी आपल्याला ज्या आता आधुनिक ज्या सगळ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत त्या सुविधा खरंच माणसाला माणूस म्हणून तुम्ही ठेवणार का कुठेतरी अजून खाली घसरवणार आहेत? हा आता खरा तर विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून जे उच्चिष्ठमपी म्हणजे जे उष्ट आहे, जे घेतलंय आपण पानात, कोणीतरी उष्टावलंय असंही अन्न खाऊ नये. बघा तरुणपणी किंवा अदरवाईज जेव्हा आपण आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये असतो तेव्हा आपल्याला उष्ट खाण्याची खूप सवय असते एकमेकांची. शक्यतो तसं उष्ट खाऊ नये. कारण आता आपण सगळं शिकलो लाळेपासून पुढे काय होते ते. मग ह्या सगळ्यामध्ये उपयुक्त आणि हानिकारक जे सूक्ष्म जंतू आहेत ते एकमेकांच्या शरीरात जाण्याची संभाव्यता या उष्ट खाण्यातून जास्त वाढते. त्यामुळे उष्ट शक्यतो खाऊ नये. आणि म्हणून ज्यांना असं अन्न प्रिय असतं ती मंडळी तामस प्रवृत्तीची आहे असं भगवंतांनी सांगून दिलं. आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करताना आता आपल्याला काय दिलंय? आपल्याला खूप सुंदर काहीतरी देवाने देऊन पाठवलंय आणि ते म्हणजे आपल्या बुद्धीच्या ठिकाणी असणारा विवेक. जो विवेक आपल्याला शिकवतो की काय चांगलं आणि काय वाईट. मग त्याने जर हे आपल्याला शिकवलं तर आता आपल्याला फक्त काय करायचंय? मनोनिग्रह करायचंय. तोच सगळ्यात कठीण आहे. कारण मन कसं आहे? चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवत दृढ आहे, अत्यंत हट्टी आहे आणि वायूपेक्षा जोराने धावणार आहे. त्याने काय सांगितलं? अभ्यासाने तू कौंतेय वैराग्याचे गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य बघितलेस ना समोर पाणीपुरी, तेवढ्या पुरेसं वैराग्य धारण कर ना. मग आज खाणार नाही, आज एवढं तर म्हणू शकतो. खूप मोठा निग्रह नको. आपण काय म्हणायचं? आज खाणार नाही म्हणजे आपण उद्याची सवलत ठेवली खायची आणि रोज असंच म्हणायचं. असं रोज म्हणत राहिलो तर आपण कधीतरी पाणीपुरी खाऊ. प्रत्येक वेळी समोर आल्यावर खाणार नाही. श्रीखंड समोर आलं, आता आंब्याचे दिवस आहेत, आपल्याला वाटणारच आहे रोज खावंसं. आणि मी पण तुमच्याच पंक्तीतली आहे, असं काय नाही की मी इथे बसले म्हणजे वेगळी आहे. पण हे जे आपल्याला सगळं वाटणं असतं ते कुठेतरी बुद्धीच्या स्तरावर. बघा वाटणं मनाच्या स्तरावर आहे, कारण वाटणं ही भावना आहे. पण बुद्धी पुढे ना, मनापेक्षा बुद्धी वर आहे. सांख्यदर्शन काय सांगतं? बुद्धी वर आहे मनाच्या. आणि बुद्धीने बोट धरायला पाहिजे मनाचं. आपल्याकडे काय होतं? बुद्धीचं बोट मन धरतं आणि आपण काय म्हणतो? कळतंय हो मला आहे थोडी शुगर, पण आजचा दिवस, उद्यापासून नाही खाणार. आणि आपण बरोबर उलट ठरवायचं आहे, आज नाही खाणार. कारण काय? आपल्याला वाटतं ते आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला तात्काळ बुद्धीकडे धावायचंय. बुद्धी काय म्हणते? बुद्धी काय कळून देते? खा की खाऊ नकोस.
ह्याने तुझ्या शरीरामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया तयार होणार आहेत का हानिकारक, कळले आता आपल्याला, तरच मी खाणार. हे जर पथ्य आपण पाळलं, बहुतांश वेळेला पाळलं, कधीतरी पाहुणे आले, कधीतरी आपण एखाद्या पार्टीला गेलो, कधीतरी आपल्यालाही वाटलं खावंसं, आपण जरूर खावं. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अतिरेक हा वाईट असतो. जसा अत्याहार वाईट, अति आहार वाईट, अति प्रयास वाईट. योग बुडतो कशाने हे सांगणारी 6 लक्षणं आहेत. पुन्हा तिथे आहारच पहिला आहे. अत्याहारा प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहा जनसंगश्च लौल्यंच षड्भिर योगो विनश्यति. सगळा योगाचा विनाश. पहिलं अति आहार विनाश करणार तुमचा. त्यामुळे आपल्याला ह्याच्या पुढे एवढंच करायचं आहे की आपण जेव्हा जेव्हा अन्न आपल्या समोर येईल तेव्हा तेव्हा मन काय म्हणतं ह्याच्यापेक्षा आपली बुद्धी काय म्हणते ह्याच्याकडे जायचंय. लगेच बुद्धीचं बोट धरायचं आहे. आणि आता आपल्याला कळलं आहे की सगळे ते मार्ग जे आहेत ते सुपर डुपर द्रुतगती महामार्ग बसवलेले आहेत. त्यामुळे काय प्रश्न नाही, गाडी कुठे अडकणार नाही, ट्रॅफिक जॅम होणार नाहीये. फक्त आपल्याला मनापासून प्रयत्न करायची गरज आहे. त्यामुळे नवीन वर्ष सुरू झालं, 15 दिवस 17 दिवस झाले अवघे. त्यामुळे नवीन वर्षात असा काहीतरी दर दिवशीचा संकल्प करायला हरकत नाही. कारण आपण वर्षभराचा संकल्प केला ना तर तो कधीच फळाला येत नाही. मग आपलं मन असतं ना ते संकल्प विकल्प करतात. जाऊ दे, आज नाही उद्या करूया, उद्या नाही परवा, अरे आता तर माझ्याकडे आज पाहुणेच आहेत ना, हा आठवडाभर, पुढच्या आठवड्यापासून नक्की. जो संकल्प केलेला असतो तो मोडीत कसा काढायचा ह्यासाठी आपलं मन बसलेलं आहे. त्यामुळे त्या मनाचं न ऐकता नवीन वर्षात रोज नवा संकल्प करूया आणि तो संकल्प आपल्या बुद्धीचं बोट धरून करूया. कारण जर बुद्धीचं बोट धरलं तर खात्री आहे की आपण कधीच चुकीचा निर्णय करणार नाही आणि चुकीचं खाणार नाही, व्यायाम केल्या वाचून राहणार नाही आणि योग्य वेळी विश्रांती नक्की घेऊ. आपले जे आनंदाचे स्रोत आहेत ते नक्की वाढवू आणि आपण मजेत राहू आणि इतरांना मजेत ठेवू. जे काही माझ्या हातनं सांगितलं गेलं त्यातला जो काही चांगला भाग आहे तो माझ्या सद्गुरूंचा आहे, त्यांच्या चरणी अर्पण करते. तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करते. बेडेकर कुटुंबियांच्या चरणी अर्पण करते आणि इकडे थांबते. जर काही चुकलं असेल तर ते माझं आहे, त्यासाठी क्षमा करा. धन्यवाद. प्रश्न विचार. म्हणजे तुमचा जो आहार आहे तेच तुमच्यासाठी खरं तर असं म्हटलं तर की औषध काय आहे. आपल्याला आजार झाला तर औषध काय आहे, तर आहार हे आपल्यासाठी औषध आहे किंवा पाणी हे आपल्यासाठी औषध आहे. जर आपण बघा आता जर आपण म्हटलं की 40 तास किंवा आपल्या जे गट बॅक्टेरियाज आहेत त्याचं काय आयुष्य आहे 5 ते 6 दिवस. बघा जर आपल्याला फूड पॉयझनिंग झालं तर औषध घेऊनही ते बरं व्हायला 3-4 दिवस लागतात की नाही. कारण आपली नैसर्गिक प्रणाली जी आहे ती पण त्या सगळ्याला मदत करते ना. त्यामुळे आहाराकडे जर आपण लक्ष ठेवलं तर आपल्याला कोणतेही आजार एकतर होणार नाहीत आणि जर झाले तर ते आहारच आपल्याला तो आजार बरा करायला मदत करतील. औषधं जाह्नवी तोयम वैद्यो नारायणो हरी अशी काही लोकांची भावना असते. म्हणजे काय, जाह्नवी म्हणजे जी नदी म्हणजे गंगा, तिचं पाणी हे माझ्यासाठी आता औषध आहे आणि वैद्य कोण आहे माझा, तो नारायण, तो हरी. त्यामुळे जर आपण खरंच, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे पण तो आजच्या आपल्या बोलण्याचा विषय नाहीये, की खरंच मनात आपण भक्तिभावाने जर आपण जे कुठलं आपलं दैवत असेल त्याचं जर मनन चिंतन केलं, त्याला मनापासून साथ घातली तर आजार कितीही मोठा असू दे, जे त्या परमेश्वराला आपल्याकडनं करून घ्यायचं असतं ते तो नक्की करून घेतो. धन्यवाद. अजून कोणाला विचार? सकाळी गरम पाणी पिण्याबद्दल बोलत आहे आणि तांब्याच्या भांड्याचं पाणी किंवा तुम्ही मगाशी सांगितलं फळं खायची, पण गरम पाणी, तांब्याचं भांड्याचं पाणी. आणि दुसरा एक प्रश्न आहे, अँड बिफोर व्हीट ग्रासच्या बद्दल म्हणतात, व्हीट ग्रास
आणि त्या म्हणतात की आंबवलेलं सॅलड खाणं हे देखील चांगलं. आंबवलेलं. आणि दही चांगलं की ताक चांगलं, कारण दही चांगलं नाही असं बरेच जण म्हणतात, ताक प्यावं. आयुर्वेद असं म्हणतो की दही चांगलं नाही, त्यापेक्षा ताक प्यावं, कारण ताक हे सुपाच्य आहे, पचनाला हलकं आहे. पण ज्यांना पचतं त्यांनी दही थोडंसं खायला काही हरकत नाही. म्हणजे दही म्हणजे असं वाडगाभर खायचं नाहीये, पण आपण एखाद दुसरा चमचा दही घ्यायला आणि बाकी वाडगाभर ताक प्यायला काही हरकत नाही. तुम्ही पहिला प्रश्न गरम पाण्याचा विचारला. गरम पाणी प्यावं हे आपल्याकडे ज्याला आपण म्हणून निसर्गोपचार किंवा आयुर्वेद या दोन्ही पद्धतींमध्ये सांगितलेलं आहे. आता तर एक नवीन भोजन प्रणाली म्हणून आलेली आहे, न्यू डाएट सिस्टम. कदाचित तुमच्यापैकी कोणी ऐकलं असेल त्याविषयी. ती न्यू डाएट सिस्टम, त्यांचा जो भर आहे तो सगळा फक्त 3 गोष्टींवर आहे. आणि त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लंघन, दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे सेवन करतो ते द्रव पदार्थ म्हणजे ज्युसी फॉर्म मधलं, आणि नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक भाज्यांचे आणि फळांचे रस फक्त सेवन करायचे. आणि तिसरा त्यांचा सगळ्यात जास्त भर आहे तो आहे एनिमा. म्हणजे आपल्याला आता ऐकून असं वाटेल की ई असं, पण त्यांचं म्हणणं आहे की ज्यांचं पोट म्हणजे पुन्हा एकदा गट हेल्थ की पुन्हा त्याच्यावरच आहे ना. बघा, ज्या दिवशी आपलं पोट चांगलं साफ होतं त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना चांगलं वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं चांगलं. का वाटतं? कारण तिथेच सगळी मेघ आहे. त्यामुळे गरम पाणी जरूर प्यावं, फक्त जितकं पिता येईल तेवढंच प्यायचं आहे. म्हणजे उगाच असं सांगितलं होतं ना, 1 तांब्या 2 तांबे 2 लिटर प्या 3 लिटर प्या, असं नाही. आपल्याला जेवढं सोसेल तेवढंच गरम पाणी आपल्याला प्यायचं आहे. व्हीट ग्रासचा तुम्ही एक प्रश्न काहीतरी विचारला, पण व्हीट ग्रास विषयी सॉरी मला तेवढी माहिती नाही आहे. आंबवलेल्याबद्दल सांगितलं. आंबवलेलं नक्की खावं. आंबवायचं कसं? चांगलं लागत नाही. जे ब्रेंडरास म्हणून आले होते आणि त्यांचा लेक्चर्स आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना करूनही दाखवलं टेस्ट चांगली लागत नाही. टेस्ट चांगली लागत नाही. आंबवलेलं म्हणजे आपल्याला जरी आंबवलेलं नाही करता आलं ना तरी आपण एक करू शकतो. जर आपल्याकडे बघा रायता हा प्रकार सांगितला किंवा भरीत हा प्रकार सांगितला. आता भरीत जे आहे ना ते आपण काय करतो की आपण इथे भोपळा शिजवला, बाहेर काढतो, पटपट 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 10 मिनिटं त्याला गार करतो, त्याच्यात दही घालतो आणि 15 मिनिटाला जेवायला बसतो. ते भोपळ्याचं भरीत काहीच उपयोगाचं नाही. भोपळा लवकर शिजवायचा, तो काढून त्याच्यात दही खूप आधी घालून ठेवायचं 4 तास आधी, आणि मग ते घ्यायचंय. तर ते दही, तो भोपळा आणि त्यातले सगळे ते जे रस आहेत त्याचं एकत्रीकरण होऊन जे तयार होतं त्याने तुमच्या पोटाच्या आरोग्याला खूप मदत होते. त्यामुळे आपल्याला थेट आंबवलेलं सॅलड जर समजा त्याची चव आवडत नसेल तर आपण अशा प्रकारे नक्की घेऊन पाहू शकतो. रात्री 10 वाजताची झोप आणि लिव्हर फंक्शन याचं मुळात रात्री 10ची जी झोप आहे, 10 किंवा मी असं म्हणेन की 12च्या आधी जेवढे तास आपण लवकर झोपतो. म्हणजे काय तर आपली ही पोझिशन आहे, आपण उभे असतो किंवा बसलेले असतो, त्याच्याऐवजी आपण आडवे होतो. आणि जेव्हा आपण आडवे होतो तेव्हा गुरुत्वाकर्षण जे आहे ते गुरुत्वाकर्षण आपल्याला शरीराला फारसं काम नाही करावं लागत इतर कोणत्या गोष्टींवर, कारण आपण टुवर्ड्स ग्रॅव्हिटीच असतो आडवे. आणि त्याच्यामुळे आपल्या आतल्या सगळ्याच्या एकूण क्रिया असतात. आता लिव्हरकडे आपल्या सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते आपलं जे अन्न पचवणं आणि पुढे नेणं हे जे आहे ते त्याच्याकडे महत्त्वाचं कार्य आहे. तर त्याला आपोआप तुम्ही जर आडवे राहिलात ना तर मदत होते. बघा, आपल्याकडे वामकुक्षी सांगितली दुपारी, पण वामकुक्षी म्हणजे काय? डाव्या कुशीवर फक्त 10 ते 15 मिनिटं आडवं राहणं एवढंच सांगितलंय. 2 तासाची दुपारची झोप सांगितली नाहीये, त्याला वामकुक्षी म्हणत नाही. आणि ते डाव्याच बाजूला का? कारण ह्या बाजूला तुमचा जो आतड्यांचा आणि जे महत्वाचे जे पचनासाठी आवश्यक जे घटक ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत ते इकडे आहेत. त्यामुळे तुम्ही अन्न खाल्लेल्या स्थितीत जर डाव्या बाजूला वळून कुशीवर झोपलात तर आपोआप ती जी पचनाची क्रिया आहे, सगळं जे रक्त आहे ते रक्त तिथे धावायला पाहिजे ना पचनासाठी. बघा, आपल्याला काय सांगतात की शतपावली करा जेवणानंतर. आता शतपावली म्हणजे काय? थोडंसं चालायचं आहे, आणि तेही जलद नाही, फार जलद चालायचं नाही.
का? कारण आपण जर जलद चालायला लागलो तर रक्तप्रवाह जो आहे तो सगळा पायाकडे जास्त जोरात धावेल आणि मग जे खाल्लेलं अन्न आहे ते पचायला मदत होणार नाही. ते पचायला उशीर होईल. अन्न पचायला उशीर लागला की ते आपल्या आतड्यात राहून सडतं. म्हणून ते योग्य वेळी पचलं पाहिजे. यासाठी आपल्याला ही युक्ती सांगितली आहे की थोडंसं चाला, या, एक 15 मिनिटं डाव्या कुशीवर आडवे राहा, उठा आणि आपला कार्यभाग साधा. 2 तास झोपू नका, कारण दुपारी 2 तास झोपलं म्हणजे रात्रीची 4 तासाची झोप संपली. दुपारची झोप गुणिले 2 तास, 2 गुणिले 2 म्हणजे रात्रीची झोप असते. निम्मी झोप पुरते. जे दिवसा झोपतात ना ते कधीच 8 तास झोपत नाहीत बघा. 4 किंवा 5 तासात त्यांची झोप होते, कारण दिवसाची निम्मी झोप पुरते. ती हेल्दी नाही आहे पण ती पुरते. 1 वाजता लिव्हर ऍक्टिव्हिटी होते. 1 वाजता काय? रात्री 1 वाजता लिव्हर आपली ऍक्टिव्हिटी जास्त होते. 1 वाजतापेक्षा 12 पर्यंत तुम्ही जर आडवे झालात तर ती 1 वाजता ऍक्टिव्ह होणार आहे. तुम्ही जर 12, 1, 2 पर्यंत असेच्या असे असाल तर काही होणार नाहीये. बघा रात्री 10 ते 2 हा परत आपल्या कफवात पित्त ह्याच्यानुसार गेलं तर 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे. आणि म्हणून आपण जर रात्री जागरण केलं बघा, कधी समजा आपल्या पिढीत इथे खूप लोक असे आहेत की कोणी जागत नसाल तुम्ही, म्हणजे हे उगाचच मी सांगते तुम्हाला, असं आहे मला कळतंय. पण जर 10 ते 2 मध्ये आपण जागे राहिलो ना तर आपल्याला भूक लागते आणि मग आपल्याला वाटतं चला आता एखादी कॉफी तरी पिऊया, काहीतरी डबे उघडायला सुरुवात होते, थोडेसे वेपर्स तरी खाऊ. का वाटतं आपल्याला? आपण जेवलोय मस्त रात्री 8, 8:30 वाजता, पण तरी रात्री 11:30, 12 वाजता वाटतं असं करावंसं. ते नैसर्गिक आहे, कारण तेव्हा पित्त, जी आपली कफवात पित्तातला जो पित्त आहे ते पित्त वाढतं. आणि म्हणून दिवसा 10 ते 2 मध्ये आपल्याला जेवायचंय काहीही करून. आपलं जेवण जे आहे ते शक्यतो 12, 12:30, 1 यापर्यंत का संपवायचं आहे? कारण ती पित्ताची वेळ आहे आणि ती पित्ताची वेळ असल्यामुळे आपण जे अन्न खाणार आहोत त्याचं शोषण, पचन, सात्विकरण सगळं चांगलं होणार आपल्या या शरीरामध्ये. म्हणून ते करायचं. हे बघा, आपण जिथे राहतो आणि आपण जिथे राहतो तिथलंच अन्न आपल्याला सेवन करायचंय. त्यामुळे असं काही नाही आहे की भाज्या आणि फळं आता जी असतात ती प्रक्रिया केलेली असतात. मला मान्य आहे, फळं निश्चितपणे चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचेत आपल्याला. आता द्राक्ष वगैरे असतील तर अर्धा 1 तास मिठाच्या पाण्यात बुडवून, आपण निदान साध्या पाण्यात तरी बुडवून ठेवून मगच ती खायची आहे. कोणतंही फळ खाताना व्यवस्थित धुतल्याशिवाय खायचं नाहीये. भाज्या धुवून आपण जेव्हा शिजवतो ना, आणि मुख्यत्वे करून तेव्हा त्यातले सगळे जे काही जंतू, जीवजंतू त्याच्यावर असतात ते निघून जातात. हा प्रश्न कधी येतो जर आपण कच्चं खाणार असू तर. आणि कच्चं खात असताना असं सांगितलं गेलंय की पालक आणि कोबी या ज्या 2 भाज्या आहेत त्या कधीही कच्च्या खाऊ नयेत. किंबहुना आपला आयुर्वेद कच्चं खाण्याच्या खूप विरोधात आहे. फक्त फळं कच्ची खायला ते परवानगी देतात. आपण जी कोशिंबीर करतो त्यालाही आयुर्वेद असं म्हणतो की त्याला अग्निसंस्कार करा, म्हणजे एक छोटी फोडणी तरी घाला. कारण तो अग्निसंस्कार जो आहे तो त्यातलं ते जे रॉनेस, म्हणजे जो ज्याला आपण म्हणू की जे ते असंच आहे ते मोडतं सगळं. नैसर्गिक त्यातला जो आहे तो कच्चेपणा, आणि म्हणून तो कच्चेपणा मोडण्यासाठी वाटलं तर तुम्ही कोशिंबीरही केली तर त्याच्यावर थोडी फोडणी घाला. पण असा मनात विचार आणू नका की हे सगळं काय प्रक्रिया केलेलं अन्न खातोय. प्रक्रिया केलेला म्हणजे कोणतं? गुलाबजाम हा प्रक्रिया केलेला, पुरणपोळी ही मैद्याची प्रक्रिया केलेली आहे. तुम्ही इतर पिझ्झा पास्ता खाल्लात तर तो प्रक्रिया केलेला, वडा प्रक्रिया केलेला आहे. कोशिंबीर खाल्ली तर काही नाही प्रक्रिया वगैरे, बिंदास खा, काय होणार नाही. नैसर्गिक भाज्या फळं खा, काही प्रॉब्लेम. एक सांगतो, माझी बहीण डॉक्टर आहे आणि तिला त्या जैन मुलीनी ती अशीच कच्चं खात होती आणि तिच्या ब्रेनमध्ये टेपोन्स मिळाले. कुत्र्याचे जे टेपोन्स तिच्या डोक्यामध्ये ब्रेनमध्ये मिळाले. कोबी आणि पालक त्याच्यामधनं ते आपल्याला जाऊ शकतात आपल्या ब्रेन पर्यंत. म्हणून कोबी आणि पालक कच्चा खायचा नाही कोणी. कोबीची पचडी तर नेहमी करतो. पचडी, पण पचडीला अग्निसंस्कार आहे. फोडणी घालते. फोडणी घाला व्यवस्थित, फोडणी करते. गरम घाला. हा
आयुर्वेदात सांगितलेलं आहे आणि त्यातलं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे फ्रूट सॅलड हे आहे. दुधातलं फ्रूट सॅलड हा विरुद्ध आहार आहे. फळं आणि दूध असं एकत्र खाऊ नये. कारण पुन्हा एकदा जेव्हा आपण विरुद्ध आहार घेतो तेव्हा त्यातून आपल्या आतड्यामध्ये म्हणजे गटमध्ये जे हानिकारक सूक्ष्म जंतू आहेत ते जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे फळं स्वतंत्रपणे खायची, दूध स्वतंत्रपणे प्यायचं, म्हणजे ते उपयुक्त बॅक्टेरियाज तयार करतात. पण ते दोन्ही एकत्र केलं तर त्रास होतो. जर फ्रूट सॅलड खायचंच असेल तर दह्यातलं खा. दह्यामध्ये फळं घालून खाणं हा विरुद्ध आहार नाहीये. विरुद्ध आहाराच्या ज्या जोड्या आहेत ना त्या मला सगळ्या पाठ नाही आहेत आयुर्वेदाचा एवढा अभ्यास नसल्यामुळे, पण त्या तुम्हाला कुठेही मिळतील. पण विरुद्ध आहाराचा मुख्य त्रास जो आहे तो हा आहे की आपल्या पोटामध्ये म्हणजे आतड्यामध्ये हानिकारक गोष्टी जास्त तयार होतात आणि त्या पचनाला त्रास देतात. जर पचन नीट झालं नाही तर पुढच्या सगळ्या क्रियांना त्रास होतो. रोगप्रतिकारक शक्ती पण तिथेच तयार होते, तीही कमी व्हायला लागते. मूड सगळा सेरोटोनिन डोपामाइन तिथेच आहे, ते खराब सगळंच खराब व्हायला लागतं ओव्हरऑल. म्हणून करायचं नाही. सॉरी नॉनव्हेज नॉनव्हेज बघा खरंच तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. नॉन व्हेजिटेरियन फूड किंवा डाएट हे पूर्वी कसं होतं किंवा आताही कसं आहे की प्रत्येक जो वर्ण होता त्या वर्णाचा एक आहार होता. म्हणजे आता तुम्ही ब्राह्मण आहात म्हणजे तुम्ही फक्त जन्माने ब्राह्मण नाही, तुम्ही कर्माने ब्राह्मण आहात. तुम्ही क्षत्रिय आहात म्हणजे तुम्ही खरंच जाऊन युद्ध करताय, कोणाला तरी तुम्हाला मारायचंय, तर तुमच्यामध्ये पण ती वृत्ती तयार होणं आवश्यक आहे. मग जर आपण असं काहीतरी काम करत असू तर आपण निश्चितपणे नॉनव्हेज खावं की मला जाऊन मारायचं आहे कोणाला तरी. ती हिंसा कशी करू शकणार आपण त्याशिवाय? वरण भात खाऊन कठीण आहे करणं, खूप कठीण आहे. पण जर आपण कोणीच त्यांना काही काम करत नाही, आपण जर वैश्य असू म्हणजे काहीतरी व्यापार करत असू, म्हणजे वाणिज्य असतात, आता व्यापार करण्यामध्ये कुठे लढाया जिंकायला जायचे? त्यामुळे प्रत्येकाचा जो आहार पूर्वी सांगितला होता तो आपल्या वर्णधर्मानुसार सांगितला होता. आज जर आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुमच्या या ठराविक आजारासाठी तुम्ही ठराविक ह्या प्रकारचा मांसाहार करा किंवा या प्रकारे जर करायचाच असेल तर माशांमधले काही प्रकार आहेत की जे आपल्याला ओमेगा 3 देतात, ते खायला हरकत नाही. म्हणजे ते असं म्हटलं जातं की त्याच्यामुळे ॲटलिस्ट पॉझिटिव्ह गट बॅक्टेरियाज तयार होतात. पण बाकीचा जो मांसाहार आपण करतो त्याने तितके चांगले तयार होत नाहीत. आणि दुसरा आपल्याकडचा जो मांसाहार आहे ना तो बराचसा फ्राईड आहे म्हणजे तळलेला आहे. जर आपण नुसतं शिजवून खाणार असू, नुसतं काय मिरपूड आणि मीठ घालून, तर त्याने त्रास कमी आहे. तुम्ही आपण जेव्हा त्याला तळतो तेव्हा अजून ते रजो आणि तमोगुणाने भारित होतो. धन्यवाद. आपल्याकडे उत्तम वक्त्याची लक्षणं सांगितलीत ना, त्यात अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभ हा असं सांगितलेलं आहे. आज उत्तम वक्ता इथे आहे आणि सगळं अप्रिय गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. पाणीपुरी खायची नाहीये, प्रक्रिया केलेलं अन्न खायचं नाही. पण असे वक्ते मिळणं कठीण आहे. जे गोड गोड आहे, जे छान आहे आणि जे सर्वांना आनंद देणारं आहे, पण वास्तविक ते आपल्या शरीराला अतिशय हानिकारक आहे आणि अपथ्य कुपथ्य म्हटलं गेलं असं जे आहे ते कुणीही वक्ता सांगत नाही. आणि म्हणून असा वक्ता आणि असा श्रोता दुर्लभ आहे असं आपल्याकडे म्हटलंय. त्यामुळे या दोन्ही चेक पॉइंट्स वरती वैजू तुझं व्याख्यान हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरतंय की कितीही अप्रिय असलं तरी ते पथ्याचं आहे, ते योग्य आहे, ते आपलं नुसतं जगणं नव्हे तर ते आनंददायी आपलं आयुष्य असणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते विवेकाने त्यातल्या गोष्टी सगळ्या बघत राहणं हे फारच महत्त्वाची गोष्ट. तो जो विवेक आपल्याला दिलाय, मनाच्या वरती असणारी बुद्धी जी काही दिलेली आहे ती बुद्धी सतेज ठेवून काय योग्य अयोग्य मला म्हणजे तुझं सगळं बोलणं चालू असताना विवेक कसा हे सुद्धा सांगताना सारच सांगितलं ना. सारा विचार हाच विवेक आहे. किंवा निरक्षीर ते सुद्धा तिथे सुद्धा सगळे पदार्थच येतात बघितलं तर. त्यामुळे हा पदार्थ काय खावा आणि काय न खावा यातला विवेक तर फारच महत्त्वाचा आहे आपल्या एकूणच उत्तम आरोग्यासाठी. त्यामुळे खूप छान
गोष्टी आमच्याही मनात आज तू रुजवल्यास आणि त्या सगळ्या अंमलात आम्ही आणू याचा नक्कीच प्रयत्न करू. याबरोबर हे व्याख्यान इथे संपलं असं जाहीर करते आणि पुढचा कार्यक्रम 11 तारखेला आहे. डॉक्टर वीणा लोंढे आपल्याकडे येणार आहेत. गीता आणि अष्टांग योग असा विषयही फारच याच विषयाला पुढे नेणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी अवश्य यावं अशी विनंती करते. धन्यवाद.